मी चालू करतो पहिल्या बेसिक्स पासून. आय होप सगळ्यांना हे माहिती असेल, तरी सुद्धा फॉर द सेक ऑफ रिपिटेशन आय विल रिपीट दॅट. 3 टप्पे असतात, ठीक आहे. प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, या 3 टप्प्यांमधून ही एक्झाम होते. या 3 टप्प्यांमध्ये प्रिलिम्स ही हा जो टप्पा आहे ज्याच्यामधून तुम्ही प्रिलिम्स क्लिअर नाही केलात परत एकदा प्रिलिम्स द्यायला लागणार आहे. मेन्स क्लिअर नाही केलीत परत एकदा प्रिलिम्स द्यायला लागणार आहे. इंटरव्ह्यू क्लिअर नाही केलात परत एकदा प्रिलिम्स द्यायला लागणार आहे. आता प्रिलिम्स आपली किती मार्काची आहे? प्रिलिम्स आहे आता 200 मार्काची, ठीक आहे. 200 मार्काच्या जीएस साठी प्रिलिम्स, जीएस 200 मार्काची, आणि सीसॅट पण आहे 200 मार्काचं, पण आता ते क्वालिफाईंग आहे. आता ते काय क्वालिफाईंग आहे, ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला 67 मार्क्स लागणार आहेत, ते आपण क्वालिफाईंग आहेत. ते मिळाल्यानंतर आपला हा पेपर चेक केला जाईल, असं फक्त आपण लक्षात ठेवायचं. अदरवाईज इथे किती मार्क मिळतील काय फायदा नाही, ठीक आहे. तो सीसॅट पण महत्वाचा आहे, आपल्याला तो करायचा आहे. प्रिलिम्स मध्ये जीएस मध्ये काय काय आहे आपल्याला? हिस्ट्री आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, जिओग्राफी आहे, एन्व्हायरमेंट आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. असे सगळे सब्जेक्ट आहेत आपल्याला अभ्यास करायचे. आणि एमपीएससी साठी म्हणून इकडे भूगोलामध्ये आपल्याला जगाचा भूगोलाचा पण काही अभ्यास करायचा आहे, भारताच्या भूगोलाचा पण करायचा आहे, शिवाय विशेष संदर्भ महाराष्ट्राचा असा अभ्यास करायचा आहे. सिमिलरली इतिहासामध्ये सुद्धा भारताचा इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये प्रिलिम्सला आपल्याला अगेन एन्शंट, मिडायवल आणि मॉडर्न अशा तिघांचा अभ्यास करायचा आहे. शिवाय त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे महाराष्ट्राच्या स्पेशल मेन्शन सकट. सिमिलरली पॉलिटी बद्दल पण आहे, भारताची पॉलिटी, महाराष्ट्रातला विशेष संदर्भ येईल त्याला, म्हणजे उदाहरणार्थ पंचायत राज, पंचायत व्यवस्था असे प्रश्न येणार आहेत ते. इकॉनॉमी बद्दल सुद्धा, इकॉनॉमीचे इन जनरल प्रिन्सिपल्स प्लस इंडियन इकॉनॉमी प्लस महाराष्ट्राच्या इकॉनॉमी याच्यावरती प्रश्न येणार आहेत. सो असा सगळा सिलेबस आहे प्रिलिम्सचा. आय होप तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे. मेन्सचा सिलेबस कडे आपण जाऊया. मेन्सचा सिलेबस काय आहे आणि आपण बोलणार आहोत बदललेल्या सिलेबस बद्दल, बरोबर. तुम्ही सगळेजण आता फोकस करतायत 2023च्या अटेम्प्ट बद्दल, बरोबर आहे. तर 2023चा जो सिलेबस असणार आहे तुमचा, मेन्सचा सिलेबस असणार आहे, याच्यामध्ये आता बघा, एक तर क्वालिफाईंग नेचरचे 2 पेपर असणार आहेत, लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2, बरोबर. हे लँग्वेज 1, 2 कुठले आहेत? मराठी आणि इंग्लिश आहेत, ठीक आहे. मराठी आणि इंग्लिश आहेत. हे क्वालिफाईंग 300 मार्काचे पेपर असतात, त्याच्यामधनं 75 मार्क मिळवायचे असतात. यांचा काठिण्य पातळी किंवा यांची डिफिकल्टी लेवल जी आहे, ही डिफिकल्टी लेवल कितपर्यंत असते? सॉरी, ही डिफिकल्टी लेवल म्हणजे मॅट्रिक्युलेशन 10वी पर्यंतची डिफिकल्टी लेवल. 10वी पर्यंत आपल्याला जितकं एक्सपेक्टेड आहे माहिती असणं, लँग्वेजेस मराठी असेल किंवा इंग्लिश असेल, हे 10वी पर्यंतची काठिण्य पातळी म्हणजे डिफिकल्टी लेवल आपल्याला लागणार आहे. त्याच्या पुढे आला जीएस 1. याच्या अगोदर एक पेपर एसेचा होणार आहे. 250 मार्काचा हा पेपर आहे, एसेचा पेपर होणार आहे 250 मार्कांचा, ठीक आहे. या 250 मार्कांपैकी आपल्याला 2 पेपर लिहायला लागतात, म्हणजे 2 एसे लिहायला लागतात. पेपर एकच 3 तासाचा, 2 एसे लिहायला लागतात, ठीक आहे. 2 एसे लिहायला लागणार आहेत. 1000 ते 1200 शब्दांमध्ये 2 एसे आपल्याला लिहायला लागणार आहेत, ठीक आहे. मेन्स मध्ये हा पहिला पेपर होणार, त्याच्यानंतर मॅरेथॉन चालू झाली असं समजायचं, ठीक आहे. पहिला पेपर एसेचा होतो, 125 ईचचे आपल्याला 2 एसे लिहायला लागतात 1000 ते 1200 शब्दांमध्ये. त्याच्यानंतर आपण येऊया जीएस 1 कडे. जीएस 1 मध्ये 3 सब्जेक्ट आहेत. जीएस 1 मध्ये 3 सब्जेक्ट आहेत. अगेन किती मार्काला आहे? 250 मार्काला आहे. जीएस 1 मध्ये 3 सब्जेक्ट आहे. एक आहे हिस्ट्री, दुसरा आहे जिओग्राफी आणि तिसरा आहे सोसायटी. आता मी 3 सब्जेक्ट परत एकदा सांगतो याच्यामध्ये काय काय. हिस्ट्रीचा जो पार्ट आहे, या पार्ट मध्ये एन्शंट आणि मिडायवल या भागातून कल्चरवर प्रश्न येतात. कल्चर म्हणजे सांस्कृतिक ठेवा किंवा सांस्कृतिक वारसा, या भागावरती प्रश्न येणार आहे, ठीक आहे. ज्याच्यामध्ये महाराष्ट्राची संत परंपरा पण विशेष संदर्भ, विशेष मेन्शन केलेली आहे, त्याच्यावर प्रश्न येणारच येणार. सिलेबस खूप नीट वाचायचे. सगळ्यांकडे आय होप सिलेबसच्या कॉपीज आहेत आता, ठीक आहे. ऑनलाईन जे पण बघतायत युट्यूबवर, गुगलवरनं डाउनलोड करून घ्या. सिलेबस आपल्याला एकदम नीट माहिती पाहिजे. सो हिस्ट्रीमध्ये तुम्ही जर बघितलात तर त्याच्यामध्ये सांस्कृतिक वारसा हा पार्ट जास्त आहे, एन्शंट मिडायवल मधला. आणि त्याच्यानंतरचा पार्ट कुठला आहे? त्याच्यानंतर आहे आधुनिक भारत. आधुनिक भारत, ठीक आहे, म्हणजे मॉडर्न इंडिया हा पार्ट आहे. आधुनिक भारत, मॉडर्न इंडिया हा पार्ट आहे, ठीक आहे. मी हेच सांगत जाताना तुम्हाला साधारण वेटेज सांगतो आणि त्याच्यानंतर साधारण कुठली पुस्तक वाचायची हे पण सांगतो आत्ताच, ठीक आहे.
सो कल्चर आधुनिक भारत या पार्टवरती आता 250 मार्क पकडला आपण असं धरून चालूयात की एमपीएससी सुद्धा युपीएससीचा पॅटर्न फॉलो करणार. जसं जसं आतापर्यंत जो काही आपला एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार असं दिसतं की सध्या एमपीएससी पूर्णपणे युपीएससीच्या मार्गावर चालणार. बरोबर. थोडेसे मागे पुढे होऊ शकतात. मागे पुढे म्हणजे काय, युपीएससी 250 पैकी 75 मार्काला हिस्ट्री विचारतं, 75 मार्काला सोसायटी विचारतं आणि 100 मार्काला जिओग्राफी विचारतं. बरोबर. तर इकडे थोडं मागे पुढे होऊ शकतं. 100 मार्काला हिस्ट्री, 100 मार्काला हे आणि सोसायटीला 50 मार्क असं होऊ शकतं. अभ्यास करायचा आहे का तेवढंच करायचं. ठीक आहे. पण वेटेज नुसार कळालं ना तुम्हाला, तीनही सब्जेक्ट तेवढेच महत्वाचे आहेत. थोडा जास्त वेटेज जिओग्राफीला असणार आहे GS1 मध्ये, थोडा जास्त वेटेज. हिस्ट्री सोसायटी सेम, जिओग्राफीला थोडंसं जास्त वेटेज असणार आहे. ठीक आहे. आता आपण बघूयात की याच्यामध्ये कुठले कुठले काय रेफर करू शकतो. आता मी 2 गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. एक इंग्लिश मधले सोर्सेस सांगतो, दुसरे मराठी मधले सोर्सेस सांगतो जे जे अवेलेबल आहेत. अनफॉर्च्युनेटली सिलेबस आत्ताच बदललाय, त्याच्यामुळे मराठी मधले सगळे सोर्सेस अवेलेबल असतीलच असे नाही. ठीक आहे. त्याच्याबद्दल आपण काय करायचं हे पण सांगेन. हिस्ट्रीसाठी आधुनिक भारताचा इतिहास याच्यावरती इंग्लिश मधून जर आपण बघितलं तर स्पेक्ट्रम हे पुस्तक आहे, ते आपण फॉलो करू शकतो. शिवाय 11वीची एनसीआरटी आहे, ती फॉलो करू शकतो. मेन्स साठी ही जास्त गरजेची आहे 11वीची एनसीआरटी. ठीक आहे. आपल्याला एक अनालिटिकल माइंड लागणार आहे. उत्तर लिहिताना नुसतं फॅक्ट लिहून चालणार नाहीये. बरोबर. सो 11वीची एनसीआरटी लागेल किंवा स्पेक्ट्रम मध्ये पण अनालिटिकल बऱ्यापैकी दिलेलं आहे, सो ते फॉलो करू शकतो. ठीक आहे. आता कल्चरसाठी काय करायचं, इंग्लिश मधनं फाईन आर्ट्सच्या एनसीआरटी येतात. 11वीच्या 2 एनसीआरटी आहेत फाईन आर्ट्सच्या, त्या फॉलो करू शकतो. किंवा कल्चरसाठी वेगळं पुस्तक पण, मॅग्रो हिलचं एक पुस्तक पण येतं, ते पण फॉलो करू शकतो. ठीक आहे. सो हे इंग्लिश मधनं सोर्सेस झाले. मराठी मधनं करायचं असेल तर काय करायला लागणार, तर अगेन आधुनिक भारताच्या इतिहासासाठी गाठाळ सरांचं पुस्तक आहे. आधुनिक भारताचा इतिहास म्हणून गाठाळ सरांचं जे नवीन पुस्तक आलंय ते बऱ्यापैकी अनालिटिकल दिलेलं आहे, ते फॉलो करू शकतो. किंवा कठारे सरांचं एक पुस्तक आहे, या दोघांमधलं एक पुस्तक फॉलो करू शकतो. ठीक आहे. या 2 मधलं एक पुस्तक आपण आधुनिक भारताच्या इतिहासासाठी फॉलो करू शकतो. पण तरी सुद्धा सांगतोय की मराठीमधल्या या पुस्तकांना अनालिटिकल पूर्णपणे नाही आलेले, ते सगळे लिहिलेले जुन्या पॅटर्न नुसार. त्यांच्या नवीन एडिशन येतील तरी, किंवा आपल्याला काहीतरी ऍडिशनल आपल्याला अभ्यास करायला लागेल. ठीक आहे. आपल्या मॉड्यूल मधून त्यावेळेला त्या वेळेला आपले फॅकल्टी सगळे सांगत राहतील तुम्हाला हे करायचं, हे नाही करायचं, हे करायचं. ठीक आहे. आपले सगळे फॅकल्टी तुम्हाला त्या मॉड्यूलमध्ये जे जे गरजेचे आहे ते देणार आहेत. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की पॉलिटिक्स आपलं स्वतःचं पुस्तक आहे. हिस्ट्रीच्या वेळेला मी स्वतः नोट्स देतो, लिहून देतो, किंवा काही वेळेला डिरेक्टली देतो. सो हे त्या वेळेला होणार आहे. कल्चरसाठी मात्र असं विशेष काही अवेलेबल नाहीये. कल्चरसाठी विशेष काही अवेलेबल नाहीये. त्यामुळे आपण स्वतः इकडे मराठीमधून सांस्कृतिक वारसा या भागावरच्या नोट्स आम्ही तुम्हाला देऊ. ठीक आहे. सो हे मराठीमधून करायचं असेल तर फॉलो करू शकतो. आता जिओग्राफीसाठी काय करायचं, जिओग्राफीसाठी एनसीआरटी खूप इम्पॉर्टंट आहे. 11वीच्या दोन्ही एनसीआरटी खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. इंग्लिश मधनं पहिल्यांदा सांगतो, 11वीच्या दोन्ही एनसीआरटी करायच्या, महत्वाच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जीसी लिऑंग नावाचं एक पुस्तक आहे, जीसी लिऑंग वर्ल्ड जिओग्राफीचं. ठीक आहे. ते करायचं. ही 2 पुस्तकं करायची. आता मग मराठीमधून काय करायचं, तर मराठीमधून जगाचा भूगोल, प्राकृतिक भूगोल अशी सौदी सरांची पुस्तकं आहेत. सौदी सरांची पुस्तकं फॉलो करू शकतो. ठीक आहे. जिओग्राफीसाठी आणखीन वेगळं काही ऍडिशनल करायची गरज लागणार नाही. मॅडम अगेन रोहिणी मॅडम आपल्याकडे जिओग्राफी घेणार, तुमचं पण घेणार, ते कव्हर करून घेतील आणि त्या वेळेला मॅडम ऍडिशनल इनपुट्स डेफिनेटली देणार आहेत. आता राहिला सोसायटीचा पार्ट. सोसायटीच्या पार्टसाठी इंग्लिश मधनं इंडियन सोसायटी नावाचं एक बुक आहे राम बहुजा यांचं. ठीक आहे. ते आपण इंग्लिश मधनं फॉलो करू शकतो. मराठीमधून अजून कुठलं असं डेव्हलप झालेलं पुस्तक आलेलं नाहीये. ठीक आहे. त्यामुळे अगेन त्याच्यासाठी मी रेकमेंड करतो की आपल्याला मराठीमधून नोट्स आम्ही देऊ. ठीक आहे. आमच्या ऑलरेडी नोट्स रेडी आहेत. ठीक आहे. म्हणजे माझ्याकडे फॉर एक्झाम्पल सोसायटीच्या नोट्स आहेत, त्याच तुम्हाला मराठीमधून आम्ही त्या मॉड्यूलच्या वेळेला आपण सोसायटीच्या नोट्स त्या वेळेला पोहोचू. याचं कारण काय, मराठीमधून अजून सोर्सेस अवेलेबल नाहीयेत त्याचे. ठीक आहे. पुढे जाऊया. GS2 मध्ये बघूयात. आता GS2 मध्ये काय काय येतं. GS2 मध्ये 4 कॉम्पोनंट आहेत. GS2 मध्ये 4 कॉम्पोनंट आहेत. एक कॉम्पोनंट आहे पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनचा. पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनचा, बरोबर. त्याच्यानंतरचा कॉम्पोनंट आहे गव्हर्नन्सचा.
तिसरा कॉम्पोनंट आहे याच्यामध्ये सोशल वेलफेअरचा, सोशल इश्यूजचा, ज्याच्यामध्ये येतं एज्युकेशन, ज्याच्यामध्ये येतं हेल्थ, असे सगळे जे येतात ते प्रश्न. आणि चौथा कॉम्पोनंट काय? चौथा कॉम्पोनंट आहे इंटरनॅशनल रिलेशन्सचा. असे 4 कॉम्पोनंट आहेत. ठीक आहे. आता परत एकदा कशाला किती वेटेज आहे? आता हे बदलत राहतं. साधारणतः 50-50-50 आणि उरलेले 100 मार्क पॉलिटी कॉन्स्टिट्यूशनला, असं साधारणतः गणित आहे. अगेन बदलू शकतं डेफिनेटली, पण 50-50-50-50 असं साधारणतः गणित मग पकडलं जातं. म्हणजे 3 यांचे 50 म्हणून 150 आणि याचे 100. आता एक लक्षात ठेवा, याच्यासाठी कुठलं पुस्तक वाचायचं? पॉलिटीसाठी ऑफकोर्स लक्ष्मीकांत वाचायचं, नो डाऊट. ठीक आहे. इंग्लिश मधून लक्ष्मीकांत वाचायचं, मराठीमधून लक्ष्मीकांतचं ट्रान्सलेशन वाचू शकतो किंवा आपलं पुस्तक वाचू शकतो, अभिजित शिंदे सरांनी जे लिहिलेलं आहे. ठीक आहे. ही पुस्तकं आपण वापरू शकतो. आता या दोन्ही पुस्तकांमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला गरज काय लागणार आहे? आपल्याला अनालिटिकल अँगलची गरज लागणार आहे. लक्ष्मीकांत मध्ये पण फॅक्ट जास्त कव्हर केलेले आहेत, अनालिटिकल अँगल कमी आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, तुमच्या समोर सिलेबस आहे, सिलेबस मध्ये एक पॉईंट मेन्शन केलेला आहे की सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे का मेन्शन केलेलं बघा. सेपरेशन ऑफ पॉवर्स वरती तुम्हाला लक्ष्मीकांत मध्ये दिसेल का चॅप्टर? नाही दिसणार. हे असेच आहेत. फॉर एक्झाम्पल फेडरलिझम मध्ये डिरेक्टली तुम्हाला जे आपल्याला मेन्सला लिहायला लागणार आहे ते मिळेलच असं नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला काही मटेरियल स्वतःला डेव्हलप करायला लागतं किंवा काही इतर पुस्तकं वाचायला लागतात. त्याच्यामध्ये मी एक तुम्हाला रेकमेंड करतो आत्ताच, सगळ्यांनी कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क नावाची एक एनसीआरटी आहे. कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क नावाची जी एनसीआरटी ती सगळ्यांनी वाचायची. सो कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क ही एनसीआरटी सगळ्यांनी वाचायची. त्याच्यानी अगेन तुमचं जरा अनालिटिकल माइंड डेव्हलप होईल. शिवाय अभिजित सर आपल्याला सेशन मधून तुमचं बाकी सगळं करून घेतील आणि शिवाय नोट्स पण देतील. ठीक आहे. सो या अँगलनी पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन करायचं. आता उरलेले जे तिन्ही जे तुम्ही इश्यू बघितले याच्यासाठी मराठी पुस्तकं अवेलेबल नाहीत. IR साठी तुम्हाला काही काही गोष्टी मिळू शकतात. ठीक आहे. काही पुस्तकं आहेत IR साठी, पण ती पूर्णपणे अभ्यासाच्या ओरिएंटेड म्हणजे एक्झामच्या ओरिएंटेड आहे असं आपण म्हणणं जरा रिस्की होईल. म्हणजे इतर स्कॉलरली पुस्तकं आहेत ती, पण ती पूर्ण MPSC साठी किंवा UPSC साठी लिहिलेली पुस्तकं नाहीयेत. इंग्लिश मधून काय काय करायचं? आता इंग्लिश मधनं आणखीन मी फॉर एक्झाम्पल पवनीत सिंग नावाचा एक ऑथर आहे, त्यांचं एक पुस्तक आहे, जे पुस्तक आपण फॉलो करू शकतो. ठीक आहे. तरी सुद्धा आय वुड सजेस्ट त्या पुस्तकाने तुमचा जास्त वेळ जाईल, तेवढा कदाचित म्हणण्यापेक्षा तेवढा गरजेचा नाहीये. सो सेशनच्या वेळेला सपोज मी घेतलं सेशन, त्यावेळेला सेशन मध्ये अगेन आपल्या नोट्स रेडी आहेत, त्या नोट्स डिरेक्टली तुम्हाला देऊ. ठीक आहे. आता बघा, जिकडे जिकडे शक्य आहे तुम्हाला की फक्त नोट्सनी अभ्यास करणं, तिकडे तिकडे तसाच अभ्यास करायचा. ठीक आहे. तिकडे उगाच आपण धावायचं नाही की बाबा हे UPSCचं पुस्तक आहे, हे वाचलंच पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिमिलरली गव्हर्नन्ससाठी, आता गव्हर्नन्ससाठी तसं लक्ष्मीकांत सरांचं एक पुस्तक आहे गव्हर्नन्सचं. ठीक आहे. मोठं पुस्तक आहे, बल्की पुस्तक आहे, पण त्या गव्हर्नन्स पुस्तक कम्प्लीट करायला तुम्हाला जर समजा 10 दिवस लागणार असतील तर त्याच्या नोट्स कम्प्लीट कव्हर करायला तुम्हाला किती दिवस लागतील? 5 ते 6 दिवस लागतील. मग त्यावेळेला या केसेसमध्ये नोट्स फॉलो करणं जास्त गरजेचं आहे, त्या नोट्स फॉलो करायच्या. अगेन या तिन्ही पुस्तकांसाठी, तिन्ही टॉपिकसाठी तुम्हाला मराठीमध्ये असं अवेलेबल मार्केटमध्ये काहीही नाही. त्यामुळे आपण काय फॉलो करणार आहोत? आपण नोट्स फॉलो करणार आहोत. सो तुम्हाला सेशनच्या वेळेला ज्या ज्या नोट्स दिल्या जातील त्या आपण फॉलो करूयात. पुढे जाऊया, GS 3 कडे जाऊयात. GS 3 मध्ये काय काय येतं? आता GS 3 मध्ये एक येतं इकॉनॉमी, दुसरं येतं ऍग्रोनॉमी, तिसरं येतं एन्व्हायरमेंट, हे महत्वाचं आहे एन्व्हायरमेंट. आणखीन 1-2 क्वेश्चन डिझास्टर मॅनेजमेंट वरती येतात आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी वरती येतात. सायन्स अँड टेक्नॉलॉजी वरती येतात. मोस्टली मोठा भाग, 100 मार्काचा भाग, 100 ते 120 मार्क इकॉनॉमीवरती विचारले जाणार आणि बाकीचा भाग छोटा आहे, त्याच्यावरती छोटे छोटे क्वेश्चन येणार. आता याच्यावरती सुद्धा इकॉनॉमीसाठी देसले सरांचं पुस्तक आहे, जे कामाचं आहे, जे फॉलो केलं जाऊ शकतं मराठीमधून. रॅदर मी म्हणेन इंग्लिश साठी पण फॉलो केलं जाऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. इंग्लिश साठी दुसरा सोर्स हवा असेल तर मृणाल 5 पिलर्स म्हणून येतात. ठीक आहे. झेरॉक्स सेंटरवरती तुम्हाला मिळून जाते, ते फॉलो करू शकतो, पण ते UPSC ओरिएंटेड आहे. देसले सरांचं पुस्तक मराठी मधून आपण रेफर करू शकतो. ऍग्रोनॉमीसाठी सुद्धा सेम देसले सरांचं पुस्तक आपण फॉलो करू शकतो. एन्व्हायरमेंटसाठी अगेन मराठीमध्ये काही पुस्तकं आहेत, पण अगेन
इतकी स्ट्रॉंग नाहीये. त्याच्यासाठी आपण एन्व्हायरमेंटसाठी इंग्लिश मधनं 2 सोर्सेस तुम्हाला सांगतो. एक आहे PMFIS जे पुस्तक आहे ते नोट्सच आहेत, त्या पुस्तक स्वरूपात ते फॉलो करू शकतो, किंवा शंकर आयसचं एक जे पुस्तक आहे रेग्युलर एन्व्हायरमेंटचं, हे इंग्लिश मधले 2 सोर्सेस आहेत जे कामाला येतील. मराठीमध्ये 1-2 पुस्तके आहेत, ठीक आहे, पण अगेन ते किती फायद्याला येतील ह्याला मला शंका आहे. म्हणून पुन्हा एकदा मराठीमधून करण्यासाठी स्वतः नोट्स स्वतः हे फॉलो करणं कधी पण चांगलं, ठीक आहे. डिझास्टर मॅनेजमेंटच्या स्वतः नोट्स करायच्या आहेत, याच्यासाठी सेपरेट काही नाही करायचंय, सेपरेट स्वतःच्या नोट्स करायच्या आहेत. आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा हा पण पार्ट पूर्णपणे करंटवर विचारला जातो, त्यामुळे हा पार्ट पूर्णपणे आपण करंट अफेअर्स मधनं कव्हर करायचा, ठीक आहे. हे झाले GS 1, 2, 3. किती मार्क आलेत रे? 250 मार्क आलेत मेन्स मध्ये. आता GS 4 हा एक महत्वाचा आहे, हा एक खूप महत्वाचा आहे GS 4. कारण की MPSC ने अगोदर म्हणजे MPSC अभ्यास करणाऱ्या कोणी GS 4 चा विचारच नव्हता केला. याच्यामध्ये काय आहे? एथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड आहे, बरोबर. GS 4 मध्ये एथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड आहे. याच्यामध्ये आपण सिव्हिल सर्व्हिस आपण सर्व्हिस मध्ये गेल्यानंतर आपल्याला कसं वागायचंय, आपण कसं वागलो पाहिजेत, या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत, ठीक आहे. आता हा जो पार्ट आहे सिलेबसचा हा पूर्णपणे नवीन आहे, मराठीमध्ये तिथे काही अवेलेबल नाहीये, बरोबर. मार्केटमध्ये आपलं स्वतःचं चाणक्यचं मराठी मधनं पुस्तक येते, नीतीशास्त्र म्हणून पुस्तक येते, ते तुम्हाला अगेन तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. सो डोंट वरी. आपले सुब्रमण्यम केळकर सरांचं पुस्तक येते, जे IPS आहेत त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. पूर्ण GS 4 त्याच्यामधून कव्हर होईल, इतर काहीही वाचायची गरज नाहीये, ठीक आहे. सगळ्यांनी हेच फॉलो करायचंय. सेम पुस्तक इंग्लिश मधून पण हळूच येणार आहे, इंग्लिश मधनं पण लवकरच येणार आहे, त्यावेळेला आपण GS 4 फॉलो करूयात. GS 4 साठी कळालं. याच्यासाठी आपल्या स्वतःच्या केस स्टडी, स्वतःचे एक्झाम्पल्स रेडी करायला लागतात, पण त्या सेशनच्या वेळेला, त्या मॉड्यूलच्या वेळेला आपण ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहोत. सो डोंट वरी अबाउट इट राईट नाव, ठीक आहे. GS 4 झाला. हे सगळे GS चे सिलेबस सांगितले. सो 250 मार्क याला, 4 GS ला 250 मिळून 1000. सो 1250 मार्क झाले. आता उरलेले 500 मार्क कोण देणार आहे? उरलेले 500 मार्क देणार आहे ऑप्शनल. 500 मार्क आपल्याला कोण देणार आहे? ऑप्शनल देणार आहे. त्यामुळे ऑप्शनल खूप महत्वाचं आहे. ऑप्शनल सिलेक्ट करणं खूप महत्वाचं आहे. आता तुम्हाला काहीच कल्पना नसेल कदाचित, काही जण असतील बॅकग्राऊंड मधले, काही जण असतील कुठल्या ना कुठल्या स्पेसिफिक बॅकग्राऊंडचे, काही जणांना काहीच कल्पना नसेल ऑप्शनल कसा घ्यायचा, कसा सिलेक्ट करायचा. त्याच्यावरती आपण डेफिनेटली आत्ताच बोलू. ऑप्शनल कसा सिलेक्ट करायचा याच्यावरती थोडा ब्रीफ मध्ये, शॉर्ट मध्ये मी बोलणारच आहे. पण ऑप्शनल खूप विचारपूर्वक सिलेक्ट करायला लागणार आहे, ठीक आहे. 500 मार्क याच्यावर आहेत. ऑप्शनलचे 2 पेपर असतात, पेपर 1, पेपर 2, 250 मार्क इच. सगळ्यात जास्त मार्क कोण मिळवून देऊ शकतं पेपरमध्ये? ऑप्शनल मिळवून देऊ शकतं. कारण GS 1, 2 आणि 3 आपण अगेन UPSCचे जर नियम लावले तर यांच्यामध्ये जास्त मार्क मिळत नाही. कारण काय? मुळात हे पूर्ण व्हायला कठीण जातं. कारण काय? याच्यामध्ये लिहायला खूप आहेत, सब्जेक्टच खूप आहेत. तुम्हाला खूप जास्त विचार करायचे, वेगवेगळ्या अँगल मधून इथून तिथून क्वेश्चन आलेले असतात. वेअर ॲज ऑप्शनल मध्ये एकच एरियाज, म्हणजे एरियाज जरा कमी आहेत. त्यामुळे असं दिसून येतं की ऑप्शनल मध्ये चांगले खूप जास्त पण मार्क मिळतात. म्हणजे काही ऑप्शनलला 340 मार्क मिळालेले 500 पैकी UPSC मध्ये. तसं GS मध्ये असं कधी होणार नाही. तुम्हाला दिसेल की बाबा GS 1, 2, 3 मधल्या कुठल्या तरी 160 मिळाले, नाही दिसत कधीच, ठीक आहे. का नाही दिसत? कारण इकडे मार्क मिळवणं अवघड असतं. ऑप्शनल मध्ये मार्क मिळवणं त्या मानाने GSच्या मानाने थोडं सोपं असतं. सो ऑप्शनल सिलेक्ट करताना पूर्ण विचार करून सिलेक्ट करा. थोडासा सुरुवातीला, आता मान्य आहे की आपल्याकडे वेळ कमी आहे, तरी सुद्धा थोडा वेळ घ्या आणि हॅफाझर्ड कुठलाही डिसिजन घेऊ नका, लवकर हे करा. ओके, पुस्तकं रिपीट करण्यासाठी काही जण म्हणतायत ते आपण ओके आपण बोलूयात. GS 1 आणि सेकंडचे बुक्स रिपीट करा. ओके, GS 1 साठी, हिस्ट्रीसाठी मी तुम्हाला सांगितलं इंग्लिश मधनं. कल्चरसाठी आपल्याला माहितीये की मॅग्रोहिलचं एक पुस्तक येतं टिपिकल, ते आपण वापरायचं. आणि किंवा फाईन आर्टची NCERT, फाईन आर्टची NCERT वाचायची. त्याच्यानंतर मॉडर्न इंडियासाठी इंग्लिश मधनं आपल्याला काय वाचायचं आहे? अगेन 11ची बिपन चंद्र यांची NCERT वाचायची आहे. आणि मराठीमधून
काठारे सरांचं पुस्तक किंवा काठारे सरांचं पुस्तक असेल किंवा गाठाळ सरांचं पुस्तक असेल आधुनिक भारताचा इतिहास, हे वाचायचं आहे. आणि कल्चरसाठी मराठीमधनं तसं स्पेसिफिकली काही अवेलेबल नाहीये. त्यावेळेला आपले फॅकल्टी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतील. जॉग्राफीसाठी काय करायचंय? जॉग्राफीसाठी अगेन इंग्लिश मधून करणार असाल तर एनसीईआरटी करायच्या, जी.सी. लिऑंग वाचायचं. ठीक आहे. मराठीमधून करणार असेल तर जगाच्या इतिहासासाठी सौदी सरांचं पुस्तक वाचायचं. अगेन प्राकृतिकसाठी सुद्धा सौदी सरांचं पुस्तक आहे आणि महाराष्ट्र भारतासाठी सुद्धा सौदी सरांचं पुस्तक आहे, ते फॉलो करायचं. सोसायटीसाठी अगेन अवेलेबल काही नाही. इंग्लिश मधनं राम आहुजा यांचं एक पुस्तक आहे, ते तुम्हाला कामाला येईल. किंवा डिरेक्टली आपल्या नोट्स फॉलो करायचे. इतर काही न करता डिरेक्टली आपल्या नोट्स फॉलो केल्या तरी देखील चालणार आहे. GS2 साठी काय करायचं? GS2 पॉलिटी कॉन्स्टिट्यूशन इंग्लिश मधनं काय करायचंय? लक्ष्मीकांत करायचंय फॉलो. मराठीमधनं वाचणार असाल तर ऑफकोर्स आपलं अभिजित संजय सरांचं पुस्तक आहे, ते पुस्तक फॉलो करायचंय. गव्हर्नन्स, सोशल इश्यूज आणि IR हे तीनही तुम्हाला त्याचे अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहेत, बट आय वुड स्टील रेकमेंड यू की डिरेक्टली नोट्स वाचा. पुस्तकं वाचायला गेलात तर खूप जास्त वेळ जाईल. ठीक आहे. सो इंग्लिश मधून जरी करणार असाल तर डिरेक्टली नोट्स वाचा. मराठीमधून करणार असाल तर याच्यामध्ये सुद्धा सध्या अवेलेबल काही नाही, आपले फॅकल्टी त्या वेळेला तुम्हाला प्रोव्हाइड करतील. फॉर एक्झाम्पल IR मी घेईन त्यावेळेला तुम्हाला मराठीमधनं त्याच्या नोट्स देईल. GS1-2 काय आले? हिस्ट्रीसाठी ओके. काय काय डाऊट्स येतात मी जरा पटकन नजर मारतो की YCMUचे हिस्ट्रीचे 220, हिस्ट्री 220 बुक कसं आहे सर हिस्ट्रीसाठी? पुस्तकं चांगले आहेत पण कॉम्प्रिहेन्सिव्ह नाहीयेत ती अजूनही. सो त्याच्यामुळे आय एम स्टील सेइंग की लगेचच हे नको. बरेच जण इथे क्वेश्चन विचारतायत, त्याच्यावरती आपण बोलूयात, आपण नंतर बोलूयात. आधी आपण कव्हर करून घेऊयात. शेवटचा एक अर्धा पाऊण तास आपण क्वेश्चनसाठी ठेवूयात. ठीक आहे. ऑप्शनल कडे मी येतो आधी. ऑप्शनल कडे कसा निवडावा ह्याच्याकडे येऊयात आधी. आपल्या इथे तुमचं सेपरेट सेशन होणार आहे. त्यामुळे मी आता जे बोलणार आहे ते फार तर 5 मिनिटाचं असणार, बरोबर. तसं आपलं सेपरेट एक पूर्ण सेशन होणार आहे. काय? ऑप्शनल कसा निवडायचा. त्याच्यानंतर आपले ऑप्शनल ऑलरेडी काही चालू झालेले आहेत, काही चालू होणार आहेत. या सगळ्यांचे तुम्हाला डेमो बसायला मिळणार. म्हणजे त्यावेळेला पण तुम्ही ठरवू शकता, काय ठरवू शकता की बाबा मला नक्की काय, मला कसं वाटतोय ऑप्शनल, त्याचा अनालिसिस. आपण पहिल्यांदा बघूया की सिलेक्ट कसा करायचा. याचे मी नेहमी 4 क्रायटेरिया सांगतो मुलांना. ऑप्शनल कसा सिलेक्ट करायचा याचे 4 क्रायटेरिया सांगतो. पहिला क्रायटेरिया काय माहितीये? पहिला असला पाहिजे आपला इंटरेस्ट. ऑप्शनल हा असा सब्जेक्ट आहे तुम्हाला 2 महिने 3 महिने करायचा आहे अभ्यास त्याचा. इंटरेस्ट नसेल तर मग ते ओझं होतं आणि त्याच्यातनं काहीच निष्पन्न होत नाही. त्यामुळे ऑप्शनल मध्ये तुमचा डेफिनेटली इंटरेस्ट हवा, त्याच्याशिवाय ऑप्शनल निवडला जाऊ शकत नाही. पुढे सेकंड, त्याचे सोर्सेस पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं ना की इंटरेस्ट तर मला झुओलॉजी मध्ये, पण मला MPSC साठी UPSC साठी त्याच्याकडे सोर्सेस आहेत का मला 15 पुस्तकं वाचून मला सोर्सेस करायला लागणार आहेत? याचा नीट विचार करायचा. बऱ्याच वेळेला आता आपल्यामध्ये भरपूर लोक असे आहेत की ज्यांना वाटतं की मराठी वाङ्मय हे घ्यावा. घेतला पाहिजे, चांगलं आहे अभ्यास करायला. ऑफकोर्स मराठी वाङ्मयाचा अभ्यास करायला पाहिजे, पण त्याच्यासाठी तुमचा किती वेळ जाणार आहे हा पण बघायला पाहिजे ना. तुम्हाला मराठी वाङ्मयाचा अभ्यास करायचा असेल आणि 15 पुस्तकं वाचायला लागणार असेल तर कसं चालेल? इंग्लिश लिटरेचर करणार आहात, 15 पुस्तकं रेफर करायचे तुम्हाला सेपरेट. कारण की असं एक्झामसाठी UPSC किंवा MPSC एक्झामसाठी या सिलेबस, या सब्जेक्टचं, ऑप्शनल सब्जेक्टचं सेपरेट पुस्तक नाही बनवलेलं आहे. जे बाकीच्यांची बनलेले आहेत, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिकल सायन्स, पबॅट यांची बनलेली आहेत ना पुस्तकं, तशी यांची पुस्तकं बनलेली नाहीयेत. त्यामुळे सोर्सेसचा विचार करायचा सिलेक्शन करताना. सोर्सेस आहेत ना याचे. तिसरा विचार करायचा, तिसरा ऑप्शनल सिलेक्ट करताना काय विचार करायचा की गायडन्स मिळेल ना. गायडन्स मिळेल ना. गायडन्स म्हणजे काय, फक्त शिकवणारा कोणी आहे असं नाही. गायडन्स सगळ्या अर्थाने. म्हणजे कोणी असा अवेलेबल आहे का की ज्यांनी हा ऑप्शनल घेऊन अभ्यास केलेला आहे? कोणी असं आहे का की हा ऑप्शनल वरती मला थोडे छोटे मोठे जरी डाऊट आले तरी त्याची उत्तरं मला मिळतील? कोणी असं आहे का की मला एखादा पार्ट नाही कळाला तर कोणी समजावून सांगेल? सो गायडन्स अवेलेबल आहे का हे बघा. अगेन उदाहरण देतो, मॅथमॅटिक्स काही जणांनी समजा ऑप्शनल घेतात, मॅथमॅटिक्स ऑप्शनल घेतला आणि आजूबाजूला कोणीच घेतलेलं दिसत नाही, मग त्यावेळेला काय प्रॉब्लेम येतो? माझे डाऊट्स मला सॉल्व्ह करायला लागतात
बरोबर आहे. माझे डाऊट्स मला सॉल्व्ह करायला लागतात, हा खूप मोठा प्रॉब्लेम. कारण की बऱ्याच वेळेला मग ते आपल्याला उत्तरं मिळत नाहीत. सो अगेन लक्ष कशाकडे द्यायचंय, गायडन्स आहे का, बरोबर. आणि फोर्थ क्रायटेरिया बघायचा, सब्जेक्ट ओव्हरलॅप किती आहे. ओव्हरलॅप किती आहे. ओव्हरलॅप म्हणजे काय रे, म्हणजे उदाहरणार्थ हिस्ट्री ऑप्शनल घेतला तर GS1 मधला हिस्ट्री करायला लागेल का तुम्हाला, तो ओव्हरलॅप आहे, बरोबर. किंवा से जॉग्राफी घेतला तर GS1 मधलं जॉग्राफी नाही करायला लागणार. सोशॉलॉजी घेतला तर GS1 मधलं सोसायटी नाही करायला लागणार. पॉलिटिकल सायन्स घेतला तसे GS2 नाही करायला लागणार. तर हे ओव्हरलॅपचा विचार करायचा. कारण की का, जर समजा तुम्ही मॅथमॅटिक्स घेतलं तर तो एक ऍडिशनल विषय होऊन जातो ना अभ्यास करायचा, आणि हे ऍडिशनल होऊन जातात. ठीक आहे. सो याचा विचार करू शकतो. आता हे 4 मुद्दे मी लिहिलेत, हे मुद्दाम मी या ऑर्डर मध्ये लिहिलेत, मुद्दाम याच क्रमाने लिहिलेत. का लिहिलेत माहितीये या क्रमाने, याचं कारण आहे की याच क्रमाने त्यांचा विचार करायचा. टॉप मोस्ट प्रायोरिटी कशाला द्यायची, इंटरेस्ट. सेकंड प्रायोरिटी कशाला द्यायची, सोर्सेस. थर्ड प्रायोरिटी गायडन्स. फोर्थ प्रायोरिटी ओव्हरलॅपला द्यायची. ठीक आहे. या कुठेही मी असं म्हटलं का की ट्रेंड बघायचा, नाही म्हटलं. एक लक्षात ठेवा, युपीएससीचे ट्रेंड एमपीएससी मध्ये फॉलो होईलच असं नाही, रॅदर न होण्याचे चान्सेस जास्त आहेत. युपीएससीच्या बद्दल जे काय बोललं जातं की बाबा हा ऑप्शनल नको घेऊ, इथे मार्क मिळत नाही, हा ऑप्शनल घे, इकडे मार्क मिळतात, हा ऑप्शनल घे, याच्यामध्ये 320 मिळतात, हे एमपीएससी मध्ये होईलच असं नाही, रॅदर न होण्याचे चान्सेस जास्त आहे. का, चेक करणारं पब्लिक वेगळं आहे, पेपर चेक करणारं पब्लिक ड्रास्टिकली वेगळं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे कधीही ट्रेंडचा विचार नाही करायचा. या 4 मध्ये बसतोय का बघा, कोणी काय बोललं की हे असं होतं ते तसं होतं, विचार नाही करायचा. कळलं. ऑप्शनल सिलेक्ट करताना कुठल्या कुठल्या गोष्टींकडे बघायचं हे कळलं. आपल्याकडे ऑप्शनल ऑलरेडी काही ठिकाणी म्हणजे काही इंग्लिश मधले ऑप्शनल काही चालू पण झालेले आहेत, आपले मराठी मधले आता चालू पण होत आहेत, ज्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, जॉग्राफी आहे, सोशॉलॉजी आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे, इकॉनॉमी आहे. हे ऑप्शनल आपल्याकडे घेतात, आपले फॅकल्टी सगळे घेतात. जनरली आपले ऑप्शनल सकाळच्या वेळेत होतात. ठीक आहे. तुम्हाला जे पण तुमच्यातले कोणी इंटरेस्टेड असणार आहेत त्यांनी सुरुवातीला येऊन 2-3 सेशन बसून बघा, तुम्हाला कळेल. आता बऱ्याच वेळेला काय होतं मुलांमध्ये की इंटरेस्ट नक्की कशात आहे कळतच नाही. असं वाटतं हिस्ट्री फार इंटरेस्टिंग वाटतंय, पॉलिटिकल सायन्स पण इंटरेस्टिंग वाटतंय, जॉग्राफी पण इंटरेस्टिंग वाटतंय, किंवा याच्या उलटे पण असतात. काही ना हिस्ट्री पण इंटरेस्टिंग नाही वाटत, काहीच नाही इंटरेस्टिंग वाटत, मग आम्हाला काहीच नाही कळत, मग कसं सिलेक्ट करणार. त्याच्यासाठी म्हणून सेशन्सला येऊन बसून बघितला तर तुमच्या लक्षात येईल की बाबा मला हे आवडतंय, हे नाही आवडतंय, हे एक अंदाज येतो ना. आणि मग फायनली कुठला घ्यायचा हा कॉल करताना वहीवरती आपण प्रोज आणि कॉन्सची लिस्ट बनवतो तशी लिस्ट बनवा. ठीक आहे. या पॅरामीटर्स वरती त्यांना वर्कआउट करून बघायचं आणि त्याच्यामधून मग आपण सोल्युशन डेफिनेटली देऊ शकतो. ओके. ऑप्शनल कसा सिलेक्ट करायचा कळला. आता चॅट बॉक्स मध्ये बरेचसे जण असा प्रश्न विचारतात की या ऑप्शनलची बुक लिस्ट काय, या ऑप्शनलसाठी सोर्सेस काय, या सब्जेक्टची बुक लिस्ट काय. मी जे सब्जेक्ट घेतो, हिस्ट्री ऑप्शनल पण घेतो किंवा पॉलिटिकल सायन्स घेतो, हिस्ट्री शिकवतो, यांचे मी सांगू शकतो डिरेक्टली. बाकीच्या सब्जेक्ट वरती मी कमेंट करणं इतकं चांगलं होणार नाही, तुम्हाला फायदा झाला पाहिजे त्याचा, बरोबर. त्यामुळे अगेन आपले त्या सब्जेक्टचे जे फॅकल्टी आहेत ते तुम्हाला डेफिनेटली मदत करणार आहे. ठीक आहे. ते डेफिनेटली तुमच्यावरती येऊन सेशन घेणार आहेत. सो त्या फॅकल्टींकडनं तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. हे ठीक आहे. आतापर्यंत हे ठीक आहे. ओके. ओके. आतापर्यंतच्या याच्यावरती काही डाऊट्स असले तर फील फ्री, एकदम आरामात चिल मध्ये विचारा. काही डाऊट्स आहेत आतापर्यंतच्या कुठल्या पण पॉईंटवरती, कुठल्याच पॉईंटवरती नाही. ओके. थोडं पुढे जाऊया. हे झाली मेन्स. याच्यामध्ये एक पॉईंट मग मला सांगायचा राहिला की जनरली पेपर कसे होतात. पहिला पेपर होतो एसेचा, मग बरोबर दुसऱ्या दिवशी सकाळच्या स्लॉटमध्ये GS1, संध्याकाळच्या स्लॉटमध्ये GS2. तिसऱ्या दिवशी सकाळच्या स्लॉटमध्ये GS3, संध्याकाळच्या स्लॉटमध्ये GS4. ठीक आहे. मग त्याच्यानंतर असणार आठवड्याभराचा गॅप. त्याच्यानंतर आठवड्याभराचा गॅप असेल, त्याच्यानंतर असणार तुम्हाला लँग्वेजचे पेपर्स. म्हणजे शनिवारी समजा लँग्वेजचे पेपर्स असतील आणि रविवारी असणारे तुमचे ऑप्शनलचे पेपर. सो जनरली अशा टाईपनी
एक्झाम होते. ओके, हा झाला मेन्सचा पार्ट. आता मेन्स क्लिअर झाल्यानंतर तुम्ही काय देणार आहात? तुम्ही देणार आहात इंटरव्ह्यू देणार आहात. ठीक आहे, बघा इंटरव्ह्यूला त्यांनी सिलेबस मध्ये इंटरव्ह्यू म्हटलंय का? काय म्हटलंय? काय म्हटलंय? पर्सनॅलिटी टेस्ट म्हटलंय, बरोबर? पर्सनॅलिटी टेस्ट म्हटलंय. इंटरव्ह्यू मध्ये पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे काय? तुमच्या पर्सनॅलिटीची टेस्ट करतात ते, तुमची पर्सनॅलिटी काय आहे हे बघतायत ते. सो तिकडे तुम्हाला किती येते किती नाही हे नाही बघत आहेत. आता लक्षात घ्या, प्रिलिम्स मध्ये तुमच्याकडे किती इन्फॉर्मेशन आहे ह्याचा जनरली मागोवा घेतला जातो. मेन्स मध्ये तुमच्याकडे किती नॉलेज आहे हे बघितलं जातं. आणि इंटरव्ह्यू मध्ये तुमच्याकडे किती विजडम आहे हे बघितलं जातं. म्हणजे बघा हे कसं आहे, तर तुम्ही म्हणाले भारी भारी शब्द वापरले, अर्थ काय? इन्फॉर्मेशन, माहिती तुमच्याकडे किती आहे, त्या माहितीच्या आधारावरती तुमच्याकडे 4 ऑप्शन आहेत, त्याच्यातले तुम्हाला एलिमिनेट करायचे आहेत, त्याच्यावरती तुम्हाला विचार करून हे करायचं, बरोबर? इन्फॉर्मेशनचं नॉलेज कधी बनतं? ज्या वेळेला आपण इन्फॉर्मेशन प्रोसेस करतोय, एकदा माहितीवरती आपण काहीतरी प्रक्रिया करतो, त्याच्यामधनं जे सार काढतो ते झालं नॉलेज, ते झालं ज्ञान. ठीक आहे, हे नॉलेज आपल्याला वापरायचे कुठे? मेन्स मध्ये. सो मेन्स आहे अनालिटिकल. तिथे फॅक्ट्स लागणार आहेत का? डेफिनेटली लागणार आहेत, पण तिथे बेसिक काय निडेड आहे? बेसिक काय गरजेचं आहे? अनालिटिकल गरजेचं आहे, अनालिटिकल माइंड गरजेचं आहे. आपण कशा प्रकारे विचार करतो, कुठल्या अँगलने आपण विचार करतो आणि कुठल्या अँगलने हे लिहितो, या सगळ्याचा आपल्याला तिकडे आपल्याला विचार लागणार आहे. सो व्हॉट इज नेसेसरी? मेन्स मध्ये अनालिटिकल माइंड इज नेसेसरी. आता या सगळ्यामधनं परत नॉलेजचा सार घेतल्यानंतर माणसामध्ये एक चारित्र्य येतं, कॅरेक्टर येतं, एक विजडम येतं, बरोबर? हे बघतात ते इंटरव्ह्यू मध्ये. इंटरव्ह्यू मध्ये ते हे नाही बघत की तुला किती येतं, तुला हे माहिती आहे का इन्फॉर्मेशन, नाही. इट इज नॉट, इंटरव्ह्यू मध्ये दे आर नॉट आस्किंग यू व्हॉट दॅट थिंग इज, दे आर चेकिंग हाऊ यू अँसर इट. त्याच्यामधून ते तुमचा कॉन्फिडन्स बघणार आहेत, त्याच्यामधून ते तुम्ही कसे बोलता, कसे वागता, कसे राहता, कसं विचार कसे करता, हे सगळं चेक करणार आहे. जेणेकरून या पहिल्या 2 प्रोसेस मधून सिलेक्ट होऊन जो आलेला आहे त्याला सिलेक्ट करताना काही गडबड नको व्हायला. उद्या जाऊन तो असा काही बनायला नको की प्रशासनामध्ये काहीतरी मोठी गडबड होईल. दॅट पर्सन शुड बी सेन माइंडेड. तो बरोबर आहे ना, एवढं फक्त ते चेक करतात. सो इंटरव्ह्यू आहे. इंटरव्ह्यू अगेन किती मार्काचा? किती? 275, बरोबर? 275 मार्कांचा इंटरव्ह्यू असणार. सो अशी आपली पूर्ण प्रोसिजर असणार आहे एक्झामची. ठीक आहे, आता अभ्यास करताना काय करायचं? अभ्यास करताना काय करायचं? इट इज ऍडवाइजेबल ऑर इट इज रेकमेंडेड दॅट पहिल्यांदा मेन्सचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर प्रिलिम्स आल्यानंतर प्रिलिम्सच्या अगोदर 4 महिने अगोदर, 5 महिने अगोदर प्रिलिम्सचा अभ्यास करा. सुरुवातीला कसला अभ्यास करा? मेन्सचा अभ्यास करा. हे अतिशय महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? अगेन आपण जर विचार केला तर नुसत्या फॅक्ट्स करून पण चालणार नाही. ठीक आहे, नुसतं अनालिटिकल करून पण चालणार नाही. सो आपल्या इथे आपण काय करतो? आपण एक मॉड्यूल सिस्टीम चालवतो. म्हणजे एक मॉड्यूल ज्याच्यामध्ये प्रिलिम्स आणि मेन्स असं सेपरेट नाही. मॉड्यूलमध्ये पूर्ण, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल से हिस्ट्रीचा मॉड्यूल आहे किंवा से पॉलिटीचा मॉड्यूल आहे, जे काय 25-30 वॉट एव्हर जे काय सेशन आहे, त्या सेशन मध्ये प्रिलिम्स पण कव्हर होणार आहे, मेन्स पण कव्हर होणार आहे. कारण की असं स्टॅगर्ड केल्यानंतर आपलं ना धड होतं ना धड ते होतं. ठीक आहे, सो हे दोन्हीही आपण एकत्रित करून घेतो. सेशन मधूनच आम्ही तुमची आन्सर रायटिंग सुद्धा करून घेतो, एमसीक्यू सुद्धा सॉल्व्ह करून घेतो. फॉर एक्झाम्पल मी जर आयर शिकवायला आलो, मी तुम्हाला प्रत्येक सेशनच्या शेवटाकडे एक क्वेश्चन देतो. दुसऱ्या सेशनच्या सुरुवातीला तुम्हाला त्याचं उत्तर लिहून आणायचंय. तो जो क्वेश्चन दिलेला आहे तो त्या दिवसाच्या सेशनवरती दिलेला क्वेश्चन आहे. त्यामुळे तुमचं त्या दिवसाच्या सेशनचं पण होणार आहे, दुसऱ्या दिवशी आन्सर पण लिहून होणार आहे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस पण होणार आहे. सो आपण आन्सर रायटिंग पण त्याच मॉड्यूलमध्ये करून घेतो ऑलरेडी. ठीक आहे, आणि मग प्रिलिम्स आल्यानंतर प्रिलिम्सच्या अनुषंगाने अभ्यास करायचा. ठीक आहे, आता मी काही क्वेश्चन्स कडे बघतो परत. चाणक्य मंडलची फीस खूप जास्त आहे. आपल्याकडे मुळात खूप जास्त हे सब्जेक्टिव्ह आहे खूप, पण आपल्याकडे कुठल्याही स्टुडंटला ज्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये तेवढी, त्यांना आपण परत पाठवत नाही. सो त्याच्यासाठी आपलं एक प्रोसिजर आहे, त्याच्यासाठी फॉर्म भरून त्या प्रोसिजर मधून जाता येतं. फिलॉसॉफी ऑप्शनल आपल्याकडे अजून नाहीये, फिलॉसॉफी ऑप्शनल अजून नाहीये. काही प्रश्न आहेत की स्टडी इंग्लिश और मराठीमध्ये करावा हे डिसाईड करताना काय फॅक्टर बघावे. ओके, गुड क्वेश्चन.
कसा मराठीमधून करायचा अभ्यास का इंग्लिशमधून करायचा, कसे फॅक्टर्स बघायचे. याच्यासाठी बघायचं आहे की आपण कुठल्या भाषेमध्ये नीट लिहू शकतो, आपण कुठल्या लँग्वेज मध्ये कम्फर्टेबल आहोत. ठीक आहे, कुठल्या भाषेमध्ये आपण चांगल्याने प्रगट होऊ शकतो, चांगल्याने व्यक्त होऊ शकतो, चांगल्याने एक्सप्रेस होऊ शकतो, हे बघायचं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे काय, मेन्स मध्ये आपल्याला लिहायचं. ठीक आहे, बऱ्याच मुलांना बऱ्याच मुलींना इंग्लिश बद्दल फोबिया असतो. ठीक आहे, मग आता त्या इंग्लिश वरती काम करत बसायचं का, आता इंग्लिश वरती काम करायचं अगोदर आणि मग त्याच्यावर लिहायला जायचं, हा तराजू आहे. फॅक्टर्स कुठले कुठले बघायचे. ठीक आहे, पहिला इंग्लिश जर घेतली तर इंग्लिश वरती किती काम करायला लागणार हे बघा. दुसरा, जर समजा इंग्लिश घेतली तर तुम्हाला सोर्सेस सगळे इंग्लिश मधून मिळतील. ठीक आहे, पण मग तुम्हाला ते वाचायला तेवढं जमतंय का हे पण बघायचं. ठीक आहे, म्हणजे काय, की तेवढी इंग्लिश चांगली आहे ना बाबा. कारण की समजा तुम्ही GS4 वाचताय, तिकडे असे मोठे मोठे शब्द आले, युटिलिटेरियनिझम, हे जर तुम्हाला कळत नसेल तर अवघड आहे. सो इंग्लिशचे काही प्रोज आहेत, काही कॉन्स आहेत त्यामधलं. इंग्लिशचे फायदे काय आहेत, सोर्सेस सेम आहेत. ठीक आहे, म्हणजे वाचताय सेम, लिहिताय सेम, नोट्स पण सेम लँग्वेजमध्ये, ट्रान्सलेशनचे एफर्ट्स वाचतात. मराठीचा फायदा काय, मराठीमध्ये आपण कम्फर्टेबल असतो, तो लिहिता येतात, पण त्याचं नुकसान काय की सगळ्या नोट्स आपल्याला मराठीमध्ये आणाव्या लागतात, करत बसाव्या लागतात. बरोबर, सो हे एक लक्ष द्यायला पाहिजे. हा पण एक फॅक्टर बघायला पाहिजे. आणखीन एक खूप मायन्यूट फॅक्टर आहे, खूप मायन्यूट फॅक्टर आहे, ज्याला इतकंही वेटेज नाहीये, हलकंसं वेटेज आहे. काय, जर समजा तुम्ही 1000 शब्दांचा एसे लिहिताय, तो तुम्ही इंग्लिश मधून लिहिला काय आणि मराठीमधून लिहिला काय, वेळ कोणाला जास्त कमी लागेल असं वाटतं तुम्हाला? इंग्लिशला वेळ जास्त लागेल, इंग्लिशला वेळ कमी लागतो का, कारण की स्क्रिप्ट जी आहे, रोमन स्क्रिप्ट जी आहे ती लवकर लिहिली जाते, मराठीमध्ये वेळ लागतो. शिवाय मराठीला आपल्याला त्या टोप्या लावायला लागतात ना, सो त्याच्यामुळे तिथे वेळ जाणार आहे. सो या काही गोष्टी, या फॅक्टर्सचा विचार करून तुम्हाला विचार करायचा आहे. सर 8 ऑगस्टची बॅच चालू झाली आहे का आणि कधीपासून स्टार्ट आहेत लेक्चर त्यांचे? 8 ऑगस्टची बॅच आता चालू झालेली आहे, माझ्या समोर त्यातले काही स्टुडंट बसलेले आहेत आणि अजूनही आपले ऍडमिशन सुरू आहेत, त्याच्यामुळे लवकर तुम्ही जॉईन करा. आणखीन एक 5-6 दिवसांमधून सध्या आपले जे सगळ्यांसाठी ओपन सेशन आपण ठेवलेले आहेत त्या सेशनमध्ये तुम्ही अटेंड करू शकतच आहात, पण मग त्याच्यानंतर आपले ज्या वेळेला मॉड्यूल चालू होतात, 5-6 दिवसानंतर आपले मॉड्यूल चालू होतील, त्यामुळे या 4-5 दिवसांमध्ये ऍडमिशन घेऊन घ्या. इकॉनॉमिक्ससाठी कोळंबे सरांचं बुक रेफर केलं जातं. आता थोडंसं क्रिटिकल होऊन जाईल, कारण त्याच्यामध्ये अनालिटिकल पार्ट फार कमी आहे कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये. बरोबर, अनालिटिकल पार्ट ऑलमोस्ट नाहीच आहे. ठीक आहे, फार कमी आहे, त्यामुळे थोडंसं क्रिटिकल होऊन जाईल रेफर करणं. नवीन बॅचचं टाइम टेबल, 8 तारखेपासून आपली बॅच चालू झालेली आहे. तर 8 तारखेपासून म्हणजे आता ऑलरेडी बॅच चालू झालेली आहे, समोर माझ्या मुलं बसलेलीच आहेत, त्यामुळे तुम्ही लवकर चालू करू शकता. ऑनलाईन आपले जे पण स्टुडंट रिलेशनशिप मॅनेजर आहेत त्यांनी जरा यांना स्पेसिफिकली रिप्लाय करा, जे जे चॅट बॉक्स मध्ये असे काही क्वेश्चन्स आहेत त्यांना. पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलसाठी बुक लिस्ट, हा ही मी तुम्हाला स्पेसिफिकली आता सांगू शकतो. इंग्लिश साठीची मी पहिल्यांदा बुक लिस्ट सांगतो. ठीक आहे, सॉरी, इंग्लिश साठी पॉलिटिकल सायन्स साठी पहिला जो पार्ट आहे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट, याच्यासाठी आपण ओपी गॉबांचं पुस्तक वापरू शकतो. गॉबा म्हणून एक पुस्तक आहे, ठीक आहे, ओपी गॉबा नावाचे ऑथर आहे, त्यांचं पुस्तक आहे, ते वापरू शकतो. सेकंड एक पॉलिटिकल आयडियोलॉजीज नावाचं अँड्रू हेवूड यांचं पुस्तक आहे, हे वाचू शकतो. थर्ड एक पुस्तक आहे आपलं थिअरीज ऑफ स्टेट नावाचं, अगेन अँड्रू हेवूड, हे वापरू शकतो. त्याच्यानंतर VR मेहता यांचं एक इंडियन पॉलिटिकल थॉट नावाचं पुस्तक आहे, हे वापरू शकतो. ठीक आहे, मला माहिती मी फास्ट सांगतोय, हवं तर तुम्ही काही लिहून घेतात तर सांगतो. मराठीमधनं सॉरी इंग्लिशमधनं ओपी गॉबा पॉलिटिकल सायन्स साठी, त्याच्यानंतर अँड्रू हेवूड. ठीक आहे, तिसरं पुस्तक आपण वाचू शकतो ते म्हणजे VR मेहता यांचं इंडियन पॉलिटिकल थॉट. ठीक आहे, ही काही पुस्तकं आहेत पेपर 1 पार्ट ए साठी. पेपर 1 पार्ट बी साठी DD बसू यांचं पुस्तक वापरता येतं. ठीक आहे, त्याच्यामधला नॅशनलिस्ट पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो आपल्या हिस्ट्री मधून कव्हर होतो. त्याच्यानंतर IR साठी जे थिअरीज आहेत त्याच्यामध्ये अँड्रू हेवूडचं ग्लोबल पॉलिटिक्स नावाचं पुस्तक आहे, अँड्रू हेवूडचं ग्लोबल पॉलिटिक्स नावाचं पुस्तक आहे. आणि पेपर 1 पार्ट बी जो IR चा पार्ट आहे
म्हणजे इंडियन फॉरेन पॉलिसीचा पार्ट आहे. त्याच्यासाठी एक तर पवनीत सिंग वाचायचं प्लस प्लस मी पुढच्या 3 पैकी एक पुस्तक. ठीक आहे. एक पुस्तक आहे डज द एलिफंट डान्स म्हणून डेव्हिड मलोन यांचं पुस्तक आहे. थोडंसं जुनं झालंय ते पुस्तक, पण तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये रिलेव्हंट आहे. त्याच्यानंतर अगेन हे पण थोडं जुनं झालंय, शशी थरूर यांचं पॅक्स इंडिका म्हणून पुस्तक आहे. ठीक आहे, ते पण रेफर करू शकतो. आणि दुसरं एक सुब्रत मुखर्जी यांचं एक पुस्तक आहे, बट पवनीत सिंग. ठीक आहे. सो ही काही पुस्तकं रेफर करू शकतो. आता ही सगळी इंग्लिश म्हणून झालं. मराठीसाठी काय करायचं? मराठीसाठी आम्ही स्वतः पुस्तकं आणतोय. ठीक आहे. त्यामुळे मराठीसाठी रेडीमेड पॉलिटिकल सायन्सचं पुस्तक आम्हीच देऊ तुम्हाला. ठीक आहे. त्यामुळे अगेन आय वुड डेफिनेटली रेकमेंड की आपलंच पुस्तक वाचा मराठीमधून. अदरवाईज दुसरं मराठीमधून पुस्तक पण नाहीये. ठीक आहे. आणि एवढी 10-15 पुस्तकं वाचायची. आतापर्यंत 7-8 पुस्तकं लिहून घेतली. एवढं वाचण्यापेक्षा 2 पुस्तकं वाचलेली बरी ना. डेफिनेटली बरी. सो आपली ही पुस्तकं एनिवेज येणार आहेत. ठीक आहे. ऑनलाईन बॅच चालू आहे का? येस, डेफिनेटली आपल्याकडे ऑनलाईन बॅच चालू आहे. आणि तुम्ही त्याच्यासाठी आपला युट्यूब वरती किंवा आपले जे फोन नंबर्स आहेत त्याच्यावर कॉल करून तुम्हाला मिळू शकतं. हा, रोहित यांचा प्रश्न आहे की एमपीएससी आणि युपीएससीचा स्टडी अभ्यास सोबत करणं आता पॉसिबल आहे का? येस, डेफिनेटली पॉसिबल आहे आता. डेफिनेटली पॉसिबल आहे. फरक कुठे करायला लागेल? ऍडिशनल एफर्ट्स कुठे घ्यायला लागतील? करंट अफेअर्स मध्ये घ्यायला लागतील. म्हणजे महाराष्ट्रासाठी जे करंट अफेअर्स करतो आणि भारतासाठी जे करतो याच्यामध्ये जो फरक आहे, एमपीएससी मध्ये पण भारताचे करायचे आहेत, फक्त ते आपण तेवढ्या डेप्थ मध्ये नाही करत. ठीक आहे. आता ते सेम झालेले आहे. आता थोडं महाराष्ट्रासाठी एक्स्ट्रा करायला लागतं एमपीएससी साठी. ठीक आहे. जे महाराष्ट्राचं आहे तर तेवढं फक्त ऍडिशनल जर आपण सांभाळलं तर होऊ शकतं. प्रिलिम्स मध्ये अजून पण बघा, प्रिलिम्स मध्ये अजून पण एमपीएससीचा पेपर वेगळाच आहे ना. एमपीएससीचा जीएसचा पेपर वेगळा आहे प्रिलिम्सचा. तर तो आणि युपीएससीचा पेपर यांच्यामध्ये आता पुढची जी 21 तारखेची प्रिलिम्स येणार आहे त्याच्यावरनं आपल्याला पिक्चर क्लिअर होईल की आयोग प्रिलिम्स साठी सुद्धा असाच विचार करतोय का, आणि मग आपल्याला अंदाज येणार आहे. ठीक आहे. कोर्स जॉईन नाही केलेल्या स्टुडंटसाठी चाणक्य मंडळच्या नोट्स अवेलेबल असतील का? टेलिग्राम मध्ये आपण, टेलिग्राम चॅनलवरती आपल्या वेळोवेळी आपण आपल्या नोट्स, आपल्या करंट अफेअर्सचं मॅगझिन असेल, करंट अफेअर्सच्या आमचे सेशनच्या नोट्स असेल, हे आपण अपलोड करतच असतो. तिकडे तुम्हाला ते सगळं अवेलेबल होईल. पण सेशन मध्ये जे काही आम्ही मुलांसाठी देतोय ते दरवेळेला अवेलेबल होईलच असं नाही. सो किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वास्तूमध्ये आपल्या कुठल्याही सदाशिव पेठ किंवा वारजे किंवा मुंबई किंवा संभाजीनगर इथल्या कुठल्याही 4ही कार्यालयांमध्ये भेट देऊन त्याच्याबद्दल चौकशी करू शकता. पबॅड साठी अगेन माझा ऑप्शन नाहीये पबॅड, म्हणून मी त्याच्यावरती काही कॉमेंट करत नाही. हिस्ट्री ऑप्शनल साठी बुक लिस्ट सांगा ना. याच्यावरती पण अगेन मी हिस्ट्रीवरती आत्ताच काही बोलत नाही. त्या वेळेला आपण सेशनच्या वेळेला बोलूयात. इंग्लिश मधून करायचं असेल तर जस्ट सुरुवातीला म्हणून सांगून ठेवतो. एक नॉर्मन लो यांचं मॉडर्न इंडिया वर्ल्ड हिस्ट्री नावाचं पुस्तक आहे, पेपर 2 मधला पार्ट. त्याच्यानंतर मॉडर्न इंडियासाठी प्लासी टू पार्टिशन नावाचं पुस्तक आहे. ठीक आहे. आणि मग उपिंदर सिंग आणि आपण एन्शंट साठी 2-3 पुस्तक आहेत. पूनम दलाल दही आपण वापरू शकतो, पण ऑप्शनल साठी आणखीन स्पेसिफिक हवं असेल तर रोमिला थापर पण आहेत. असे एक 2-3 पुस्तकं आहेत जे आपण फॉलो करू शकतो. सेशनच्या वेळेला आपण त्यावेळेला तिथे बोलूच. आणि अगेन मराठीसाठी आपलं स्वतःचं हिस्ट्रीचं पुस्तक येतच आहे. सर, राज्यसेवा करत असताना कंबाईन प्रिपेअर होईल का? प्रिपेअर डेफिनेटली होऊ शकते, फक्त एफर्ट्स अगेन तेवढे ऍडिशनल टाकायला लागतील. एमसीक्यू माइंड जरा जास्त वाढवायला लागेल, अनालिटिकल जरा फॅक्च्युअल जरा जास्त लक्ष ठेवून अभ्यास करायला लागेल. पण डेफिनेटली होऊ शकतं. कंबाईन पण डेफिनेटली होऊ शकतं. हा, न्यू असेल तर स्टार्ट कुठून करायची, एनसीआरटी की स्टेट बोर्ड? आता लक्षात घ्या, काही काही गोष्टी स्टेट बोर्डच चांगले दिल्यात, काही काही गोष्टी एनसीआरटी मध्ये चांगले दिल्यात. उदाहरणार्थ, जर समजा तुम्हाला इतिहास करायचा असेल, ठीक आहे, तर मी तुम्हाला फक्त एकच एनसीआरटी कंपल्सरी सांगितली, बाकीच्या सांगितल्या का? नाही सांगितल्या. मग त्या स्टेट बोर्ड रेफर करा. चालू करताना स्टेट बोर्ड वाचायचं, ती एक एनसीआरटी मात्र नक्की वाचायची. जसं जॉग्राफीसाठी मराठीतलं सगळे वाचायचं, त्या 2 एनसीआरटी 11वीच्या कंपल्सरी वाचायचं. ठीक आहे. लेक्चर रोज आहे का? आठवड्यातनं साधारणतः एक सुट्टी असते आपल्याला, साधारणतः म्हणजे एक सुट्टी तर असतेच असते, आणि इतर वेळेला सेशन्स असतात आपले.
त्याच्यानंतर उद्यापासून वारजेमध्येच लेक्चर होतील ना सर? उद्यापासून सदाशिवपेठ, आणि हे आपल्याला टाइम टेबल त्यानुसार कळेल. सेशन तुम्हाला आपले कॉर्डिनेटर्स SRM तुम्हाला हे पोहोचवतील. ओके, सेम आहेत का? हो, आता बऱ्यापैकी पुस्तकं सेम आहेत. बऱ्यापैकी MPSC UPSC ची पुस्तकं सेम आहेत. काही काही पार्ट जो आहे ना, तो महाराष्ट्र स्पेसिफिक अजूनही करायला लागणार आहे आपल्याला. उदाहरण द्यायचं झालं तर मी म्हटलं की इतिहासातला जो सांस्कृतिक वारसा हा पार्ट आहे तो आपल्याला नाही करायला लागणार. बाकी सिलेबस जर तुम्ही बघितला, ठीक आहे, तुम्ही जर सिलेबस दोन्ही लावून बघितले तर एकदम फक्त तो इतिहासातला तेवढा पार्ट जर सोडला तर जसाच्या तसा सिलेबस चिटकवता येतो. करंट अफेअर्सच्या अँगलने जरा वेगळा विचार करायला लागेल. ऑप्शनलचं पण इंट्रोडक्टरी लेक्चर होतील का? येस, डेफिनेटली होतील. आपलं ऑप्शनलचे ऑलरेडी इंट्रोडक्टरी लेक्चर झालेले आहेत. ते युट्यूबवरती आपण त्या ठिकाणी टाकलेले आहेत. उदाहरणार्थ माझंच सेशन पॉलिटिकल सायन्स युट्यूबवरती अपलोड केलेलं आहे. तसे बाकी सगळे सोशलॉजी, जिओग्राफी, हिस्ट्री सगळे सेशन्स अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही एकदा युट्यूबवरती बघा. त्याच्यानंतर तुम्ही इव्हन आल्यानंतर सुद्धा आपण सेशन्सला परवानगी देतो बघण्यासाठी. ते तुम्ही बघू शकता. इकॉनॉमी ऑप्शनलचे पण आपल्याकडे सेशन्स होणार आहेत. विराज सर सेशन घेणार आहेत. ते अजून म्हणजे अजून ते तुम्हाला इथे बसून मिळणार नाही. सध्या सुरुवातीसाठी ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि नंतर ते असणार आहेत. हो, मी पण पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल शिकवणार आहे. डेफिनेटली शिकवणार आहे पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल. ओके सर, स्टेट बोर्ड वाचून ओनली 11-12 एनसीईआरटी वाचले तरी चालतील का? डेफिनेटली चालतील ना. स्टेट बोर्ड वाचले आणि एनसीईआरटी वाचले 11वी-12वीच्या तरी डेफिनेटली चालतील. मी तर काही काही ठिकाणी 12वीच्या एनसीईआरटी सांगितलं पण नाही. तुमच्याच लक्षात आलं असेल. कारण आता आपल्याकडे वेळ तेवढा कमी आहे. आता आपली स्प्रिंट चालू आहे. आता मॅरेथॉन नाही, आता आपली स्प्रिंट चालू आहे. धावत म्हणजे आपली स्प्रिंट पण आहे आणि मॅरेथॉन पण आहे. मॅरेथॉन म्हणजे काय? लांब पल्ल्याची रेस असते, बरोबर. स्प्रिंट काय असते? खूप जोरात धावायला लागतं. ठीक आहे, आपल्याला दोन्ही एकत्र करायचं. ओके, सीसॅट बद्दल बोलूयात. येस, डेफिनेटली सीसॅट बद्दल पण बोलूयात. सीसॅट बद्दल आता क्वालिफाईंग नेचरचा आहे, पण युपीएससीचा जर अनुभव बघितला तर तो क्वालिफाईंग करणं पण खूप डिफिकल्ट होतं. म्हणजे आता या मागच्या 3 वर्षांपासून युपीएससी मध्ये सीसॅट क्लिअर न करणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. कारण की इतकी वर्ष तो लाईटली घेतला गेला की ठीक आहे 75च मिळवायचे, पण 67च मिळवायचे, पण तेवढं पण मिळत नाही. त्यामुळे सीसॅट एकदम सिरियसली करायचं. त्याच्यामध्ये 3 कॉम्पोनंट आहेत. सीसॅट मध्ये काय काय? कॉम्प्रिहेन्शन आहे, त्याच्यानंतर मेंटल ॲबिलिटी किंवा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड क्वांट, आणि दुसरं रिझनिंग. हे 3 कॉम्पोनंट आहेत. क्वेश्चन्स अगेन जास्त फोकस ऑफकोर्स कॉम्प्रिहेन्शन वरती असतो, पण अगेन युपीएससीचा पॅटर्न सेम जर फॉलो केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला तेच डिफिकल्ट होऊन जातं क्लिअर करणं. जसं रेग्युलर आपला जो पॅटर्न होता अगोदरपर्यंतचा तो फॉलो झाला नाही. अगेन याच्यावरती क्लॅरिटी कधी येईल? सीसॅट वरती पण पॅटर्न कसा फॉलो होतोय, युपीएससीचा पॅटर्न फॉलो होतोय की आधीचा जुना एमपीएससीचा पॅटर्न फॉलो होतोय, याची क्लॅरिटी या 21 तारखेला येणार आहे. ठीक आहे, त्यावेळेला आपल्याला अंदाज येईल. ओके, स्ट्रॅटेजी. येस, मी आता त्याच्याच वरती येणार होतो, स्ट्रॅटेजी वरतीच बोलणार होतो. ऑल मराठी मधून तयारी बद्दल मार्गदर्शन करा सर. बुक्स, ट्रान्सलेशन, एनसीईआरटीज बद्दल ते मी ऑलरेडी सगळ्याबद्दल तुम्हाला सांगितलेले. प्रत्येकाचे मराठी सोर्सेस सांगून झालेले आहेत माझे. मराठीमधून विशेष आणखीन काय करायचंय हे मी तुम्हाला स्ट्रॅटेजी बद्दल मी आता ज्या वेळेला बोलायला चालू करेल त्याच्यामध्ये बोलेल. सर, मराठीमधून प्रिपेअर केलं तर चालेल ना सर? रँक तर कमी नाही होणार ना सर? नाही होणार ना, डेफिनेटली. एमपीएससीचा अभ्यास मराठीतून केला तर याची शिक्षा का मिळेल? नाही मिळायला पाहिजे, डेफिनेटली नाही मिळायला पाहिजे. पण फक्त ते अभ्यासाची तेवढी इंटेन्सिटी आपल्याला वाढवायला लागेल. कुठल्या केसेसमध्ये? ज्या ज्या ठिकाणी आपल्याकडे डिरेक्ट एक सोर्सेस अवेलेबल नाहीत मराठीमधले आत्ता ऍट प्रेझेंट. ठीक आहे, तिकडे थोडेसे एफर्ट टाकायला लागतात आपल्याला. अदरवाईज शिक्षा तर डेफिनेटली नाही मिळणार मराठीमधून केलेल्यांसाठी. हिस्ट्रीसाठी ग्रोवर चालेल का? हो, ग्रोवर सुद्धा चालेल. हिस्ट्रीसाठी ग्रोवर सुद्धा चालू शकतं. पॉलिटिकल सायन्स साठी एनसीईआरटी सांगायची? सांगा. ओके, पॉलिटिकल सायन्स साठी एनसीईआरटी वाचण्यापेक्षा पॉलिटिकल सायन्स साठी इग्नूच्या पॉलिटिकल सायन्सच्या बीए पॉलिटिकल सायन्सच्या नोट्स आहेत, त्या जास्त फायद्याच्या आहेत. न्यूजपेपर कोणता रेफर करायचा? आता मराठीमधून आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत, बरोबर. एक तर महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता. आता एक लक्षात घ्या, न्यूजपेपरचा फक्त करंट अफेअर्स काढणं हा एक उद्देश नाहीये, एकमेव उद्देश नाहीये. त्याच्यामधले जे एडिटोरियल्स असतात, त्याच्यामध्ये जे वेगवेगळे क्षेत्रातले महत्वाच्या व्यक्ती, स्कॉलर्स येऊन लिहितात ना, ते पण महत्वाचं. ठीक आहे, ते जिकडे चांगले मिळेल तिथे जायचं.
कळते तुम्हाला मी काय म्हणतोय? न्यूजपेपर मध्ये एक वेळ तुम्ही फ्रंट पेज नाही वाचलं तरी चालेल, पण एडिटोरियल आणि मधली पानं वाचणं गरजेचं आहे. का? मेन्स मध्ये त्यांचा डिरेक्टली फायदा आहे. वेरस प्रिलिम्स मध्ये फ्रंट पेजचा डायरेक्टली फायदा होईलच असं नाही. किंवा तुम्ही ते बाकी मॅगझिन मधून कव्हर करू शकता किंवा मंथली काहीतरी करंट अफेअर्स वाचून कव्हर करू शकता, पण हे एडिटोरियल्स मधले करंट अफेअर्स मधून कव्हर होत नाहीत. तर त्याच्यासाठी रोज न्यूजपेपरचे ते तर वाचायचे होते. मराठीमधून काय वाचायचे? या दोन गोष्टी. इंग्लिश मधून वाचणार असाल तर हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस. ठीक आहे, हे दोन न्यूजपेपर वाचायचे. हो, करंट अफेअर्स स्ट्रॅटेजी मी बोलतो, याच्यावरती पण येतो. आता आपण जरा स्ट्रॅटेजी बद्दल बोलूयात. अभ्यास कसा करायचा, वर्षभर कसं करायचं आणि काय करायचं, आणि सगळ्या गोष्टींकडे बघता मी तुम्हाला जरा स्टेप वाईज सांगेल. अभ्यास करायला चालू करायच्या अगोदर काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे ते पळायला सांगितल्यानंतर लगेच पळायचं नाही. आधी बघायचं की किती पळायचंय, किती वेळात पळायचंय, रस्ता कसा आहे बघायला पाहिजे ना. ठीक आहे, तसं सुरुवातीला काय करायचं? सुरुवातीला पहिल्यांदा सिलेबस घ्यायचा आणि सिलेबस वाचून काढायचा. मी तुम्हाला सांगितलं हिस्ट्री हे येतं, नाही चालणार. हिस्ट्रीमध्ये काय आहे प्रत्येक पॉईंट तुम्हाला सांगता आला पाहिजे. पहिल्यांदा काय वाचायचं? सिलेबस वाचायचा. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेऊन बघा. आता एमपीएससी मेन्स साठी तुम्हाला अवेलेबल नाही, प्रिलिम्स साठी तर आहेत, किंवा युपीएससीचे फॉलो करू शकतो आपण. ते क्वेश्चन पेपर घेऊन बघा की क्वेश्चन कसे विचारले जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर अभ्यास करायला चालू करायचं. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचंय? आपल्याला पहिल्यांदा करायचंय प्लॅनिंग. एक लक्षात ठेवा, विदाउट प्लॅनिंग तुम्हाला कळणारच नाही की डिसेंबर कधी आला. जर तुम्ही प्लॅन केला नाहीत, तुम्हाला कळणारच नाही डिसेंबर कधी आला. प्लॅनिंग म्हणजे तुमच्या कॅलेंडरवरती भरपूर कॅलेंडर आहेत. इलेक्शनचं इयर आहे ना, इलेक्शनचं वर्ष आहे. कोणी प्रत्येक कॅन्डिडेटने तुम्हाला एक नवीन कॅलेंडर आणून दिलेला असेल ना. ठीक आहे, आम्हाला वोट द्या कॅलेंडर, ते घ्यायचं. त्याच्यावरती आपण आपला प्रॉपर मार्क करायचं. किंवा कॅलेंडर तुम्हाला गुगल इमेजेस वरती पण मिळून जाईल रे, ते घ्या. त्याच्यावरती लिहून काढायचंय ह्या दिवसापासून ह्या दिवसापर्यंत हा सब्जेक्ट, ह्या दिवसापासून ह्या दिवसापर्यंत हा सब्जेक्ट, असं प्रॉपर लिहून काढायचं. हे का करायचं? का करायचं? नाहीतर तुम्हाला कळणारच नाही की डिसेंबर कधी आला. आपला स्वतःवरती चेक राहण्यासाठी हे करायचं. भले आपण ते रोज त्याच्याकडे नाही बघितलं, महिन्यातनं एकदा तर बघाल. जर नाही केलं तर स्वतःला स्वतःच वाईट वाटेल की अरे हे करायचं होतं आणि नाही केलं. कुठेतरी मनामध्ये सगळ्यांच्या वाटणार आहे की नाही. त्यामुळे ही एक्सरसाइज सगळ्यांनी करायची. आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, मग कुठल्या विषयाला किती दिवस द्यायचे, किती वेळ द्यायचा, हे कशावरून ठरवायचं? त्याचं वेटेज किती याच्यावरून ठरवायचं. त्याचं वेटेज किती आहे याच्यावरून ठरवायचं. म्हणजे उदाहरणार्थ गव्हर्नन्सला 15 दिवस देऊन चालणार आहेत का? नाही. का त्याच्यावरती प्रश्न 50 मार्काला येणार आहेत की नाही? त्याच्यापेक्षा दुपटीपेक्षा जास्त वेळ पॉलिटीला द्यायला लागेल की नाही? बरोबर. किंवा हिस्ट्री आणि सोसायटी ह्यांना साधारणतः सेम वेळ द्यायला पाहिजे. असं नको व्हायला की सोसायटीपेक्षा 4 पट जास्त वेळ हिस्ट्रीला गेला, असं नको व्हायला. त्यामुळे एक गणित बनवायचं की तुम्ही इथून डिसेंबर पर्यंत किती सब्जेक्ट कंप्लीट करणार आहात. बरोबर. या कंप्लीट करण्यामध्ये ऑप्शनल आणि GS4 कंपल्सरी असला पाहिजे, स्किप होता कामा नये. डिसेंबर का म्हणतोय मी? प्रिलिम्सचा अभ्यास चालू करायच्या अगोदर. प्रिलिम्स जर आपली एप्रिलमध्ये येणार असेल तर तो डिसेंबर, समजा 1 डिसेंबर पासून समजा प्रिलिम्सचा अभ्यास केला, तोपर्यंत आपल्याला काय करायचंय? तोपर्यंत आपल्याला मेन्सचा अभ्यास करायचा ना. त्यातलं काय कव्हर करायचंय? कंपल्सरी, ऑप्शनल आणि GS4. बाकीचे सोडायचे नाहीये ना, बाकीचे पण करायचे, पण हे कंपल्सरी झालंच पाहिजे. हे सब्जेक्ट सुटता कामा नये. नाहीतर प्रिलिम्स झाल्यानंतर ते करायला गेलात तर ते सब्जेक्ट बाकी काही होऊन नाही देणार. काय काय? 5 महिने. 5 महिन्यात आता. मग आता विचार करा की आता काय काय करायचे आणि किती काय करायचे. आता ऑलरेडी असं समजा की टाइम इज स्पीकिंग, टक 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 चालू झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही समजा आपण असं म्हणूयात की आपण पहिल्यांदा कशाचा अभ्यास करणार आहोत? पहिल्यांदा असे सब्जेक्ट काढू की जे अटमोस्ट इम्पॉर्टंट आहेत. जे कुठले सब्जेक्ट आहेत? पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, त्याच्यानंतर जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट एकत्र. हे सब्जेक्ट 5 अटमोस्ट इम्पॉर्टंट आहेत, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत. बरोबर. आणि GS4 आणि ऑप्शनल. ठीक आहे, हे मार्क जर तुम्ही बघितले तर किती येणार आहेत मार्क? हे मार्क कॅल्क्युलेट करून बघा. पॉलिटी समजा 100 मार्क पकडला आपण, हिस्ट्री जर आपण पकडलं 75 मार्क, जॉग्राफी समजा 100 मार्क, त्याच्यानंतर इकॉनॉमीला 100 मार्क्स, आणि से अजून कुठला आपला राहिला?
हा एन्व्हायरमेंटला एक आणखीन 50 मार्क पकडूयात आपण, ठीक आहे. सो हे एक साधारणतः 425 मार्क हे आणि प्लस 500 आपण असं पकडूयात की आपल्याला 1000 मार्कांचा अभ्यास करायचा. मग बाकीचे सोडायचं असं मी म्हणत नाही. बाकीचे सोडायचं असं मी म्हणत नाहीये. सो बाकीच्या सब्जेक्टसाठी आम्ही काय करतो, तर फॉर एक्झाम्पल आय आर आपण घेणार. सो पूर्णपणे आमचा फोकस काय असेल बाकीच्या सब्जेक्टला, की त्याच्यासाठी तुम्हाला ना परत घरी जाऊन आणखीन 4 तास घालायला नाही लागले पाहिजे. सेशन मध्ये कव्हर करून घ्यायचं, ठीक आहे. त्याचा आन्सर लिहि रे बाबा, लिहून आण. दुसऱ्या दिवशी त्याचं वाचून काढलं, हे बदल करून घ्या स्वतःच्या आन्सर मध्ये, हे ऍड करून घ्या. जेणेकरून काय त्याच्यासाठी ना आणखीन ऍडिशनल एफर्ट्स नाही टाकायला लागले पाहिजे तुमचे. सो हे आम्ही आमच्या साईडने देणार. पण इथे बघूयात 500 मार्क आहेत, प्लस 500 मार्क कशाचे, ऑप्शनलचे. सो 1000 मार्कांचा अभ्यास करायचा. दिवस किती उरले तुमच्याकडे तुम्ही म्हणालात? 5 महिने म्हणजे 150 दिवस उरलेत. आता हे गणित स्वतःहून करून बघा. एका दिवसाला किती सब्जेक्टचा किती मार्कांचा अभ्यास करायचे, हे गणित करायचं सिंपल. एका दिवसाला किती मार्कांचा अभ्यास करायचा हे गणित करायचं. आणि हे गणित अप्लाय केलं इकडे की तुम्हाला प्रत्येक याला किती दिवस मिळतील हे मिळेल. सोपं आहे ना, सोपं आहे ना. एका दिवसाला किती मिळेल ना तुम्हाला. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला 15 दिवसांमध्ये 100 मार्काचा अभ्यास करायचा आहे. 15 दिवसांमध्ये 100 मार्कांचा अभ्यास करायचा. ह्याला 15 दिवस मिळाले, त्याच्यानंतर ह्याला 15 दिवस मिळाले, ह्याला 15 दिवस मिळाले, ह्याला 7.5 दिवसच मिळाले, ह्याला काहीतरी 10 दिवस मिळाले. हे तुमचं गणित तयार होईल. बरोबर. हा ऑप्शनल 500 मार्कांचा आहे, याला खूप जास्त वेळ मिळेल. बरोबर. हे सगळं गणित लिहून ठेवा एकदा. हे गणित लिहिल्यानंतर फायदा काय होतो, आपल्याला कळतं की अरे मी आजचा दिवस वाया घालवला याचा एक, याचा अर्थ या सब्जेक्ट मधला पण एक जाणार आहे. कळतंय तुम्हाला. या कॅल्क्युलेटर मध्ये तरी आपण GS4 चे मार्क नाही पकडले. बट आय होप यू आर गेटिंग माय पॉईंट. मी काय म्हणतोय बरोबर. हे तुम्ही जे सब्जेक्ट काढून ठेवाल त्याच्यामध्ये GS4 ऑप्शन ऍड करा. ते जे मार्क मिळतील टोटल, या टोटलला याच्याने डिवाइड करा किती दिवस उरले त्याच्याने, त्याच्यावरून तुम्हाला हे मिळेल. कळतंय कळालं आता. आणि मग त्याच्यानुसार आपल्याला कव्हर करायचं, त्याच्यानुसार आपल्याला अभ्यासाला लागायचं. मग प्रत्येकाला दिवस मिळाले की मग तुमच्या कॅलेंडरमध्ये तुम्हाला टाकण्यास जमेल. ते टाकून झालं. आता आपलं झालं प्लॅनिंग. थोडं फ्लेक्झिबल ठेवायचं. फ्लेक्झिबल म्हणजे काय, तुम्ही सुरुवातीला पॉलिटीने चालू केलं किंवा हिस्ट्रीने चालू केलं आणि तुम्ही ते केल्यानंतर तुम्हाला वाटलं की मी लिहिलाय जॉग्राफी पण मला करायचं आहे एन्व्हायरमेंट, चालेल काय प्रॉब्लेम नाही. किंवा मी लिहिलाय एन्व्हायरमेंट पण मला जॉग्राफी करायचंय, काही एक प्रॉब्लेम नाही, करू शकता. पण हे पहिल्यांदा कव्हर करायचं. सोपे करता येणं शक्य. आता टाइम टेबल झालं, आपण सगळं केलं. आता काय करायचंय, आता अभ्यासाला बसायचंय. हे महत्वाचं आहे ना, सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. अगेन अभ्यासाला बसायचं म्हणून पुस्तक घेतलं, वाचायला काढलं, संपवलं झालं नाही. पहिलं काय करायचं, सिलेबस वाचा. परत सिलेबस वरती खूप फोकस देतोय आणि तुम्ही क्वेश्चन बघा, डिरेक्ट सिलेबसला क्वेश्चन येतो. इव्हन MPSC सुद्धा आता सुद्धा मेन्स मध्ये डिरेक्टली क्वेश्चनच टाकते. सिलेबसच्या या पॉईंटवरती 5 क्वेश्चन, या पॉईंटवरती 5 क्वेश्चन, असं जाते की नाही. तिथे त्यावेळेला पण पुढे पण तसंच होणार आहे. सिलेबस वरती क्वेश्चन येतात. तुम्ही UPSCचा पेपर बघा, तुम्ही बऱ्याच वेळेला वाटतं अरे लक्ष्मीकांत मधून मेन्स वरती काय क्वेश्चन कुठे सोडवायचं कळतच नाहीये. का, तुम्ही सिलेबस नाही वाचला. सिलेबस मध्ये मेन्शन काय आहे, सेपरेशन ऑफ पॉवर्स. लक्ष्मीकांतने नाही घेतलंय, त्यांचं चुकी आहे का नाही. सो सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे. आणि ज्याला सिलेबस माहिती आहे त्याला कोरिलेट करता येतं. लक्ष्मीकांत मध्ये 3 ठिकाणी हे दिलेलं आहे, ते घ्या. कळतंय. सिलेबस वाचायचा. सेकंड काय वाचायचं, PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, प्रिलिम साठीचे पण मेन साठीचे पण. त्याच्यानंतरची आपल्याला वाचायची आहे बेसिक. आपल्याला जे वाचायचंय म्हणजे उदाहरणार्थ NCERT वाचायची असेल, कॉन्स्टिट्यूशन नेटवर्क, किंवा उदाहरणार्थ समजा तुम्हाला जॉग्राफीसाठी NCERT वाचायचे असतील 2, ते वाचून घ्या. आणि लास्टला काढायचं रेफरन्स बुक. आणि हे सगळं बसवायचं ह्या दिवसांमध्ये. त्यामुळे शक्य झालं तर या दिवसांचे पण मायक्रो टार्गेट करायचं. आजचं टार्गेट काय, सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा काय डोक्यात पाहिजे, आजचं हे टार्गेट आहे, आज हे कम्प्लीट करायचं. रात्री झोपताना काय बघायचं, डोक्यामध्ये काय ठेवायचं, आजचं हे टार्गेट होतं, हे कम्प्लीट झालं. ते मशीन सारखं आपलं बिहेवियर झालं पाहिजे. तुम्हाला मशीन व्हायचं सांगत नाहीये. बिहेवियर म्हणजे काय, की मला आज एवढं कम्प्लीट करायचं होतं, हे माझं टार्गेट कम्प्लीट झालं. आणि बॅकलॉग जास्त वाढवायचं नाही. बॅकलॉग जास्त वाढवलं तर काय, मग तुमचा सब्जेक्ट संपणार आहे एखादा, GS4 राहील तो एका रात्री. GS4 आणि सगळ्यात क्रुशियल टाइम हा तर आहेच. सगळ्यात क्रुशियल टाइम कुठला असतो, प्रिलिम्स नंतर मेन्सचा. सगळ्यात त्या वेळेमध्ये जर तुम्ही एखादा सब्जेक्ट नव्याने वाचायला गेलात, डेंजरस. ठीक आहे. सो ते आपल्याला अवॉइड करायचं. सो हे एक स्ट्रॅटेजी म्हणून तुम्ही बघू शकता याच्याकडे. आणि आय होप याचा तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. आता अभ्यास करताना काही गोष्टींचा
छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात, आपल्याला जनरली लक्षात नसतात, त्या आपण लक्षात ठेवलं तर फायदा होतो. अविनाश धर्माधिकारी सरांचं एक नवा विजयपथ नावाचं पुस्तक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. ठीक आहे. या पुस्तकामध्ये सरांनी काही काही टेक्निक सांगितलं. ती एक गोष्ट सांगितली जाते बघा, की 2 लाकूड तोड्या होते, त्यातले दोघांना झाडं तोडायला 1-1 तास दिला. एक गेला, तोडत बसला, कसा बसा त्याने 1 तास संपताना त्याने कसं बसं तोडलं, पूर्ण पण तुटलं नाही त्याच्याकडनं. दुसरा 20 मिनिटं विचार करत राहिला, कसं तोडायचं, इथे मारायचा, तिथे मारायचं आणि धार देत बसला, आणि मग जाऊन त्याने तोडलं. तो 1 तासाच्या आत तोडू शकला. या गोष्टीमधनं शिकायचं काय आहे, की अगोदर आपल्याला ती कॅपॅबिलिटी जाणून अभ्यास करायचा आहे, नक्की करायचा आहे, बरोबर. आपण सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे, मला पूर्णपणे मान्य आहे. पण इफेक्टिव्ह कसा करू शकतो ना, याच्यासाठी जे सॉफ्ट स्किल लागतात, म्हणजे वाचायचं कसं, फास्ट कसं वाचायचं, चांगलं कसं वाचायचं, नोट्स कशा काढायच्या, ठीक आहे, हे सगळं आधी शिकायला जर तुम्ही 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस दिले तर ते वाया जाणार नाही. त्याच्यामुळे हे पूर्ण होऊ शकतं. ठीक आहे. सो सुरुवातीला त्याला वेळ द्या. उदाहरणार्थ सरांनी काही टेक्निक सांगितली. सरांनी काय सांगितलं, की टाइम अँड स्पेस हॅबिट बनवायची. म्हणजे आपल्या बॉडीला सवय लावायची, की माझी जागा ही या वेळेला मी अभ्यास करणार. आज 2 वाजेपर्यंत केलं, उद्या 10ला झोपलो, परवा परत 1 वाजेपर्यंत केला, मग परत 9ला झोपलो, असं नाही चालणार. जे फॉलो करणार आहात रेग्युलरली फॉलो करायचं. आणखीन म्हणजे रात्रीचा अभ्यास जास्त टाळायचा, कारण आता आपल्याला फक्त 2 दिवस 4 दिवस अभ्यास नाही करायचा आहे. ते इंजिनिअरिंगच्या आपल्या लास्ट इयर पर्यंत ठीक होतं. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे 6 महिने, वर्षभर करायचंय ना. त्यामुळे असं रात्र जागून अभ्यास किती तुमच्या तब्येतीला सूट होणार आहे याचा विचार करून करा. पण टाइम अँड प्लेस हॅबिट बनवायची, की या वेळेला इथे मी अभ्यासाला बसतो. ती जागा फिक्स पाहिजे आणि अभ्यासाचे टाइम स्लॉट फिक्स करून घ्यायचे. हे पण प्लॅन करायचं आहे. एका दिवसाला पण प्लॅन करायचं तुम्हाला. इतक्या वाजता उठणार, इतक्या ते इतक्या वाजता जे काय करायचं ते सगळं आवरणार. त्याच्यानंतर पहिला स्लॉट से 8 ते 10:30, दुसरा स्लॉट से 11 ते 12:30, तिसरा स्लॉट, हे पण डोक्यात पाहिजे. ठीक आहे. हे केलं तर अभ्यास चांगला होईल. ते सॉफ्ट स्किल मी जे म्हणत होतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त एक सिंपल हे सांगतो, हवा तर तुम्ही कधीतरी वापर करून बघा. बघा फायदा होतोय का तुम्हाला, किंवा बघा तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होतोय का. टाइम सगळ्यांचा रीडिंग स्पीड वेगवेगळा असतो. ठीक आहे. रीडिंग स्पीड वेगळा असतो. पण सगळ्यांचं याच्यावरती एकमत आहे की रीडिंग स्पीड जास्त पाहिजे. याच्यावरती सगळ्यांचं एकमत आहे. याच्यावरती असं कोण म्हणत नाही काय गरज नाही, सगळ्यांना हवंय, बरोबर. आता हे रीडिंग स्पीड इम्प्रूव्ह करण्यासाठी नवा विजयपथ मध्ये सरांनी एक टेक्निक सांगितली. ही टेक्निक काय आहे रे, तर आपण ज्या वेळेला वाचत असतो ना, बऱ्याच वेळेला बरीच जण रादर मानेचा पूर्ण व्यायाम करतात. म्हणजे समजा असं पुस्तकामध्ये असे शब्द असतील, इथून सुरू करतात, मग मान इथून इथे जाते, मग इथून इथे जाते, इथून इथे जाते, इथून इथे जाते, इथून इथे जाते, बरोबर. हे तुम्ही केल्यामुळे तुमचा वेळ जास्त जाणार. त्याच्याऐवजी काय करायचं, एकदा मान इथे फोकस करायची, एकदा मान इथे फोकस करायची, आणि डोळ्यांनी हे वाचायचं. मान नाही हलवायची, डोळे हलवायचे. ठीक आहे. तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमचा स्पीड वाढलाय खूप. आणखीन एक टेक्निक आहे, तुम्ही सगळ्यांनी किंवा बऱ्याच जणांनी वाचताना स्वतःचा आवाज ऐकलाय का. वाचताना मनामध्ये स्वतःचा आवाज ऐकायला येतो. ठीक आहे. जसं की आपण स्वतःशी वाचतो. हे करणं म्हणजे स्पीड कमी करणे. ते जर तुम्ही टाळू शकलात, ते जर तुम्ही अवॉइड केलं, तर तुमचा रीडिंग स्पीड डेफिनेटली वाढणार आहे. नोट्स कशा बनवायच्या, आता तर डिजिटल इतकी मीडियम्स आहेत, इतकी माध्यम आहेत. तुम्ही वन नोटचा वापर करू शकता, एव्हर नोटचा वापर करू शकता, इव्हन कीप नोट्सचा वापर करू शकता. यांचा वापर करून सुद्धा आपल्याला खूप चांगल्या चांगल्या प्रकारे अभ्यास करता येतो. ऑप्शनलच्या सेशन्सला मी सगळ्यांना माझे वन नोट शेअर करतो, जेणेकरून नोट्स तुमच्याकडे सगळ्या रेडी असतील समोर. ठीक आहे. सो याचा आपण तुम्ही तुमच्यामध्ये सुद्धा ग्रुपमध्ये पण करू शकता, इंडिव्हिज्युअली पण करू शकता. या सगळ्याचा डेफिनेटली फायदा होणार आहे. आता मी जरा काही क्वेश्चन बघतो तुमच्या अगेन समोर जेवढे पण आहेत. तुम्हाला जेही क्वेश्चन असतील प्लीज फील फ्री टू आस्क. अंदाजे 23ची एक्झाम कधी होईल. एक्सपेक्टेड आहे एप्रिल 2023, पण आता अगेन अंदाज आहे. हा ठीक आहे, मी चुकू शकतो. कॉलेज करत करत कसा स्टडी करायचा, अगेन हे एकदा टाइम टेबल बनवायचं, आणि जिथे फ्री वेळ मिळेल तिकडे आपल्याला हे ज्या गोष्टी कव्हर करायच्या त्या आधी कव्हर करून घ्यायच्या. ठीक आहे. आणि सिलेबस आता एक लक्षात ठेवा, मी सोर्सेस तुम्हाला 10 सांगितले, की हा गाठाळ पण वाचू शकता, कठारे पण वाचू शकता, आणखी समाधान महाजन वापरू शकता, ग्रोवर वाचू शकता. सगळे नाही वाचायचे. एक लक्षात ठेवा, सोर्सेस लिमिटेड करायचे, लिमिटेड कमीत कमी सोर्सेस, पण ते रिपीटेड वाचायचे.
सोर्सेस लिमिटेड, कमीत कमी, पण रिपीटेड रिव्हिजन, हे सूत्र वापरत आणायचं. सर डायरेक्ट प्रिपरेटरी कोर्स जॉईन करू शकतो का नेक्स्ट इयर? येस, डेफिनेटली डायरेक्ट जॉईन करू शकतो. पण आपला फाउंडेशन कोर्सला जर तुम्ही शक्य असेल तर जॉईन करा. फाउंडेशन कोर्स हा फक्त सिव्हिल सर्व्हिसेसचा कोर्स नाहीये, हा कम्प्लिटली सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटचा कोर्स आहे. त्याच्याने जास्त फायदा होणार, निश्चित फायदा होईल तुम्हाला. 1 डेचे डिव्हिजन ऑप्शनल आणि जीएस मध्ये करावे का? निश्चित करावे. काही जणांना बघा, आता काही जणांना, आता हे कसं उत्तर कसं द्यावं मला पण जरा हे आहे की काही जणांना काहीतरी एक्स गोष्ट सूट होते, काही जणांना वाय गोष्ट सूट होते. म्हणजे काही जणांना एका वेळेला एकच सब्जेक्ट करावासा वाटतो, काही जणांना एका वेळेला एक सब्जेक्ट करावासा वाटत नाही. हे तुमच्यावरती आहे. तुम्हाला जर वाटत असेल की एका दिवशी एकच सब्जेक्ट करावा, की बाबा ऑप्शनल घेतला आणि आता संपून टाकला, असं करावं, स्टील अप टू यू. किंवा काही जणांचं असं असतं की एक नाही होतो, म्हणजे किंवा मला जर समजा मी ऑप्शनल करत बसलो पहिले तर मग बाकी खूप काही राहील, मग टेन्शन येईल. मग 2 करा तुम्ही, ठीक आहे. मी सांगेन की 2 पेक्षा जास्त सब्जेक्ट एका दिवशी डेफिनेटली करू नका, डेफिनेटली करू नका. कळतंय? ठीक आहे, ओके. आता प्रश्न होता 2 वर्षांची स्ट्रॅटेजी सांगा. हे नंबर ऑफ डेज 100 उरलेले ना, सॉरी 150 डेज उरलेले 2 वर्षासाठी, ते 700 दिवस उरतील. कळतंय? तेच बदलायचं आणि मग हे तुम्ही जास्त जास्त वेळ घ्यायचा. ठीक आहे, फार काही बदलणार नाही. प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये किती गॅप असतो? साधारणतः 3 महिन्याचा गॅप असतो, असं धरून चालायचं. 3-3.5 महिन्याचा गॅप असणार आहे. आयोगाने 1.5 वर्षाचा कालावधी देण्यात येईल असं सांगितलं होतं ना ऑफिशियली. मला वाचलेलं कुठे आठवत नाहीये असं ऑफिशियली सांगितलेलं 1.5 वर्षाचा. सो अगेन आय वोंट कमेंट ऑन इट. पण आपण तर तयारीत राहिलो पाहिजे ना. म्हणजे उद्या जर एप्रिलमध्ये आले तर काय करायचं? आयटम सोडून द्यायचं का नाही? आपण तयारीत राहिलं पाहिजे. फाउंडेशन कोर्सची फी किती आहे? आमच्या नंबर ऑलरेडी तुमच्याकडे असेल, त्याच्यावरती तुम्ही कॉल केला तर तुम्हाला त्याच्यावरनं मिळून जाईल. मेन्स टू इंटरव्ह्यू किती गॅप असतो? मेन्स टू इंटरव्ह्यू अगेन साधारणतः 2 ते 2.5 महिन्याचा गॅप असतो. ठीक आहे. आता थोडंसं सब्जेक्टिव्ह असतं प्रत्येक म्हणजे पॅनल वाईज, कारण इंटरव्ह्यू ती प्रोसेसच 1-1.5 महिना चालते. ठीक आहे. त्याच्यामुळे ते जरा, पण मिनिमम 1.5 महिना तरी गॅप असणारच आहे, काही झालं तरी रिझल्ट लागल्यापासून. स्टेट बोर्ड रिडिंग साठी किती दिवस द्यावे? जास्त दिवस देऊ नका. आता जे अभ्यास करतायत, चालू करतायत आणि 2023 अटेम्प्ट देणार आहे, त्यांनी जास्त दिवस द्यायचे नाही. रिस्क येऊन जाईल, कारण की स्टेट बोर्ड कमीत कमी दिवसांमध्ये वाचायचे. आता हे कमीत कमी किती? तुमच्या या गणितात बसा. मी असं कधी, मला बरेच जण प्रश्न विचारतात की सर पॉलिटिक्स किती दिवसांमध्ये झाला पाहिजे? तुमच्याकडे किती अवेलेबल दिवस आहे असा विचार करा. मग तेवढं तुम्ही स्वतःला पुश पण करा. आणि जर तुमच्याकडे अवेलेबल आहेत 20 दिवस आणि तुम्ही 30 दिवस करणार असाल तर पॉईंट नाही ना काही. तुमच्याकडे अवेलेबल किती दिवस आहेत हे बघा. बऱ्याच वेळेला काय होतं, ऑप्शनलचं समजा आपल्याला खूप वेळ मिळतो, 60 दिवस मिळाले ऑप्शनलचे, तर ते आपण डिवाइड करतो ना, रोज अर्धा स्लॉट आपण ऑप्शनलला वापरणार आहोत. मग तुमचे हे प्रत्येक डबल होणार आहेत, 15, 20, 30 हे सगळे डबल होणार आहेत. ठीक आहे. सो हे जरा गणित थोडंसं सीसाठीकडे आपलं पण वापरायचं. इंटरव्ह्यू साठी काय करावं आतापासून? मी इंटरव्ह्यू कडे जाण्याच्या अगोदर ना मी एसे बद्दल बोललो नाही. एसे साठी काय रेफर करायचं, बुक लिस्ट काय काय, तर काय कुठले पुस्तक वापरायचं एसे साठी? कुठलंच नाही वापरायचं. का नाही वापरायचं? एसेचं प्रिपरेशन हे आपल्या जीएसच्या प्रिपरेशन मधून कम्प्लिटली होणार आहे. प्लस करंट अफेअर्स आणि जीएस ह्यातून कम्प्लिटली होणार आहे. त्याच्यामुळे हे सगळं सेपरेट पुस्तक घ्या, ते वाचत बसा करायची गरज नाही. कशाची गरज आहे? प्रॅक्टिसची गरज आहे. सो महिन्यातनं एक एसे लिहायला पाहिजे. ठीक आहे. पण आता सेपरेट करायची गरज आहे का? अजिबात नाही. तर त्याच्यामुळेच मी सांगतो की असं सेपरेट काही करू नका. ठीक आहे. एसे साठी जीएसच्या याच्यात होणार आहे, पण महिन्याचं एक हे करायचं आणि मग आपण बाकीच्या सेशनच्या वेळेला तर डेफिनेटली त्याच्यावरती बोलणारच. हा, आता इंटरव्ह्यू साठी मग काय करायचं? इंटरव्ह्यू साठी दरवेळेला असं काहीतरी पुस्तक घेतलं आणि हे केलं आणि हे केलं असं करून इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन होत नाही. मी आता इंटरव्ह्यू साठी डिरेक्टली असं सांगणार नाही की हे करा किंवा ते करा.
मला स्पेसिफिकली मेन्शन करायचं आहे की वर्षभर जे तुम्ही करणार आहात त्याच्यामधनं तुमची इंटरव्ह्यूची तयारी झाली पाहिजे असं करायचं. म्हणजे काय, वर्षभर विचार करायचा की ही कुठली न्यूज वाचताय, त्यावेळेला मी सिव्हिल सर्वंट असतो, मी डेप्युटी कलेक्टर असतो, मी तहसीलदार असतो, मी डीवायएसपी असतो, तर मी काय केलं असतं. हे नीट ठेवा आणि मग आपलं वागणं ऍक्शन्स जज करायचं. ठीक आहे. इंटरव्ह्यू साठी सेपरेट प्रिपरेशन मेन्स नंतर डेफिनेटली करायचंय, आता त्याचा विचार नका करू. पण एथिक्सचा पेपरचा नीट विचार करायचा इंटरव्ह्यू साठी. ठीक आहे. बाकी जीएसच्या प्रिपरेशन मधूनच होणार आहे. ठीक आहे. माझं ग्रॅज्युएशन झालं आहे, तर मी फाउंडेशन कोर्स करायचा की एमपीएससी राज्यसेवा? एमपीएससी राज्यसेवा केलेला जास्त बेटर. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर एमपीएससीच्याच कोर्सला डिरेक्टली आलात तरी चालणार आहे, तरी फायदा होईल. इकॉनॉमिक्स साठी एनसीआरटी कोणती वापरावी की स्टेट बोर्ड? एनसीआरटी वापरावी. एनसीआरटी 11वीची एक मॅक्रो इकॉनॉमिक्सची एनसीआरटी आहे, मायक्रो नाही, मॅक्रो इकॉनॉमिक्सची एनसीआरटी ती फॉलो करायची, ती वाचायची. प्रिलिम्स साठी ओल्ड बुक लिस्ट फॉलो करावी लागेल का? सध्या तरी आपण प्रिलिम्स साठी ओल्ड बुक लिस्टच फॉलो करू. 21 तारखेच्या पेपरनंतर आपल्याला क्लॅरिटी येईल जास्त. पण सध्या मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलेच आहेत. पॉलिटिक्ससाठी आपल्याला काय फॉलो करायचंय, हिस्ट्रीसाठी काय करायचंय, सध्या सांगितलेलं आहे. त्यामुळे ते आपल्याला कव्हर होणार आहे. ओके. आपण आता स्टडी स्टार्ट केला, बट 2012 सारखं इन फ्युचर मध्ये युपीएससी काही चेंज करेल का? आय सपोज दॅट वॉज एमपीएससी. करेल का आता हे आपल्या हातामध्ये काहीच नाही. पण आय डोंट थिंक आता हे बदल होतील असं कुठेच शक्यता वाटत नाहीये. एसए साठी वेगळं लेक्चर होणार आहे का? हो, डेफिनेटली एसए साठी वेगळं लेक्चर होणार आहे. ते आपल्या मॉड्यूलचा, आपल्या करिक्युलमचा पार्ट आहे. ठीक आहे. त्या मॉड्यूलमध्ये आपण एसएचं पण एक सेपरेट मॉड्यूल असतं, त्या मॉड्यूल मधून आपण कव्हर करून घेणार असेल. ज्यांना जे कोणी युट्यूब लाईव्ह वरती किंवा अजून ऍडमिशन नाही घेतलेले असे आलेले आहेत, त्यांच्यासाठी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एसए कसा लिहायचा याचं सेशन आहे, जे मीच घेतलेलं आहे. सो तुम्ही ते फॉलो करू शकता. फॉर बिगिनर कॅन्डिडेट स्टेट बोर्ड स्किप केलं तर काही नुकसान आहे का? जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला डिरेक्टली रेफरन्स बुक वापरून येणार असेल तर ठीक आहे, तर हरकत नाही. पण अदरवाईज थोडंसं रिस्की होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला इतिहासाबद्दल काहीच माहिती नाही, अगदीच काही माहिती नाही, आणि तुम्ही डिरेक्टली जर समजा स्पेक्ट्रम घेतलं तर ते ऑफकोर्स तुम्हाला बाउन्सर जाणार आहे सगळं. ठीक आहे. अशी जर कंडिशन असेल तर स्टेट बोर्ड मस्ट आहे. त्यामुळे अशा लोकांनी स्किप नाही करायचं. ओके. हो, स्टेट बोर्ड एनसीआरटी पैकी एक काहीतरी करायचं, पण मी ज्या सेपरेट स्पेसिफिक सांगितले एनसीआरटी करायच्या त्या करायच्या. म्हणजे उदाहरणार्थ मायक्रो इकॉनॉमिक्सची एनसीआरटी 11वीची, कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क ही एनसीआरटी पॉलिटिक्सची, जॉग्राफीच्या 11वीच्या दोन्ही एनसीआरटी, आणि बिपन चंद्र एक, हे कंपल्सरी करायचं. ओके. सोशॉलॉजी ऑप्शनल साठी मराठीमध्ये सोर्सेस अवेलेबल आहेत का? सोर्सेस अवेलेबल आहेत, आणि आपल्याकडे जे फॅकल्टी येतात, कुलदीप सिंग राजपूत सर, त्यांना तुम्ही त्या सेशनला डेफिनेटली विचारू शकता. अगेन आय वुड, जे लोक पण सोशॉलॉजी ऑप्शनलचा विचार जरी करतायत, म्हणजे मी असं नाही म्हणते घेतात, विचार करतायत, तुम्ही त्या सेशनला बसा. त्या सेशनमध्ये सर डाऊट सॉल्व्हिंग पीवायक्यू सेशन घेतील, त्याच्यामधून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते देतील. सिन्स सोशॉलॉजी हा ऑप्शनल माझा नाही किंवा मी शिकवत नाही, मी त्याच्यावरती काही बोलणं योग्य ठरणार नाही. हा, न्यूजपेपर कसा वाचावा आणि करंट अफेअर्स आता कसा प्रिपरेशन करावे याच्यावरती बोलूया. आता करंट अफेअर्सचं प्रिपरेशन कसं करायचं? तर डेली न्यूजपेपर वाचायचं आहे कंपल्सरी, बरोबर आहे. दुसरं, न्यूजपेपर सोडून प्लस महिन्याला आपलं मॅगझिन वाचायचंय कंपल्सरी. ठीक आहे. आणि हे सगळं करून वर्षभराच्या नंतर सुद्धा आपल्याला काहीतरी एक गरज लागली तर करायचं. जेव्हा कधी करायचं? प्रिलिम्सच्या तोंडावरती. ठीक आहे. पण आता काय करायचंय? डेली न्यूजपेपर, महिन्याला मॅगझिन, बरोबर. आता डेली न्यूजपेपर काय करायचं? असं समजा हा न्यूजपेपर आहे. ठीक आहे. असं समजा हा न्यूजपेपर आहे. हा मधनं ओपन करायचा. काय येतं? कुठलं पेज येतं मध्ये? एडिटोरियलचं पेज येतं. तिथूनच पेपर वाचायला चालू करायचं. ठीक आहे. पहिल्यांदा काय वाचायचं? पहिल्यांदा एडिटोरियल्स वाचायचं. ते कम्प्लीट झाल्यानंतर पहिल्या पानावर जायचं. ठीक आहे. मग पहिल्या पानावर काय वाचायचं? पहिल्या पानावरती
ज्या ज्या महत्वाच्या न्यूज आहेत त्या वाचायच्या. हा, आता मी आत्ताच तुम्हाला सांगून ठेवतो काय काय अवॉइड करू शकतो आपण. बघा, न्यूजपेपर वाचणं एक स्किल आहे. काय स्किल आहे त्याच्यात? काय वाचायचं हे कळतं हा स्किल नाही, काय नाही वाचायचं हे कळालं ना ते स्किल आहे. काय काय नाही वाचायचं बॉलिवूड पिक्चरच्या न्यूज नाही वाचायच्या, क्रिकेटच्या न्यूज नाही वाचायच्या. हा, त्याच्यानंतर राजकीय बातम्या, पॉलिटिकल न्यूज, की ह्यांनी यांच्यावरती हे आरोप केले, त्यांनी त्यांच्यावरती ते आरोप केले, नाही वाचायच्या. का नाही वाचायच्या? वेळ. कारण रोज न्यूजपेपर वाचायला जर 2-2.5 तास लागले तर कसं चालेल, बरोबर? त्यामुळे जे स्किप करता येईल ते करायचं. आणखीन एक सांगून ठेवतो, काही अशा न्यूज असतात की ज्या कंटिन्यू चालू आहेत. आता युक्रेनच्या युद्धाला 161 दिवस झाले, ते 161 दिवसांपासून आर्टिकल येतात. सगळे वाचत बसले तर चालेल का? नाही. माहिती ही गोष्ट रिकरिंग आहे, कॉन्करंट होते, तर ती एकदा कुठेतरी त्याला एक ते काही अशा काही पॉइंटला आला ना, समजा 20 दिवसांनी 25 दिवसांनी, मग वाचून घ्या एकत्र. किती दिवस तुमचा वेळ वाचला, कळतंय? सो काय नाही वाचायचं हे कळालं. आता न्यूजपेपर वाचताना काय करायचं, तर न्यूजपेपर वाचताना नेहमी आपल्या बरोबर, मतलब ही टेक्निक मी सांगतो, तुम्हाला इतर फॅकल्टी वेगळं सांगू शकतात, आपल्या बरोबर ऍटलास ठेवायचा, ऍटलास. आणि सपोज अशी न्यूज आली की बाबा तिकडे काय कुठल्या रामसर साईट बद्दल आली आहे, नवीन ही रामसर साईट ऍड केली, किंवा पक्के टायगर रिझर्व बद्दल काहीतरी न्यूज आली, किंवा काय महाराष्ट्रामध्ये ते गडचिरोली बद्दल काही न्यूज आली, किंवा गिरणा नदीबद्दल काहीतरी न्यूज आली, तर लगेचच ऍटलास घ्यायचा, त्याच्यावरती मार्क करायचं, तिथे लिहून ठेवायची न्यूज काय. म्हणजे असं भलं मोठं नाही लिहायचं, असं लिहायचं की गिरणा नदी, समजा न्यूज काय आहे, गिरणा नदीच्या किनाऱ्यावरती वाळू तस्करी, अशी न्यूज आहे ना, ती फक्त हायलाइट करा गिरणा नदी, तिथे मार्क करा वाळू तस्करी, बस एवढंच. कळतंय? सो याच्याने काय होणार आहे, तुमचं मॅपिंग ऑटोमॅटिकली होईल. प्लस ज्यावेळेला मॅप उघडाल दरवेळेला तेव्हा रिवाइज होत राहील. कळतंय? त्यावेळेला रिवाइज होत राहील. सो हे एक फॉलो करू शकतो. आता आणखीन काय करायचं, न्यूजपेपर वरतीच दरवेळेला आर्टिकल वाचताच्या वेळेला काय डोक्यात आणायचं की हे कुठे वापरू शकतो, मेन्स मध्ये कुठे लिहिताना वापरू शकतो. अच्छा, GS1 ला वापरेन, GS4 ला वापरेन, ऑप्शनल ला वापरेन, असं कंटिन्युअसली डोक्यात ठेवायचं. ठीक आहे, हे झालं. आता न्यूजपेपरच्या नोट्स काढायच्या का? काढायच्या. आपली एक नोट्स असणारच आहे, हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आपल्या बॅचच्या वेळेला. तर या नोट्स मध्ये आपण लिस्ट, आपल्या या नोट्स मध्ये एक फॅक्ट बुक बनवायची, की हा या न्यूजपेपर मधली ही न्यूज महत्वाची लिहून ठेवली, हे महत्वाचे लिहून ठेवलं. कळतंय? सो असं न्यूजपेपर आपल्याला वाचायचं. ही करंट अफेअरची स्ट्रॅटेजी. पण एवढ्यावर थांबलं का? नाही. का थांबलं नाही? कारण तुम्ही जो न्यूजपेपर वाचतायत त्यांनी सगळ्याच न्यूज कव्हर केल्या असतील असं नाही, तुमच्याकडनं काही मिस नको व्हायला ना, म्हणून मंथली एक मॅगझिन वाचायचा. पण एक लक्षात ठेवा, मॅगझिन हा न्यूजपेपरचा पर्याय असू शकत नाही. का? त्याच्यावरनं तुमचं लँग्वेजचे स्किल्स, कसं लिहायचं, बरेच जण असं तक्रार करतात की भाषा कशी आणायची, ऑप्शनलची भाषा वेगळी असते, GSची भाषा कशी आणायची. न्यूजपेपर केलेल्यांना कधी प्रॉब्लेम येत नाही भाषा आणणं, का रोज पडते ना समोर. त्यामुळे याच्यावरती काय न्यूजपेपरवरती काय पर्याय नाही घ्यायचा. ओके. ओके सर, न्यूजपेपर रीड करताना एडिटोरियलचे नोट्स काढावेत का? आय वुड सजेस्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं, पूर्ण याच्या नोट्स नाही काढायच्या, की प्रत्येक शब्द नाही काढायचा. 2 लाईन्स मध्ये क्रक्स लिहून ठेवायचे, 3 लाईन्स मध्ये क्रक्स लिहून ठेवायचे. ठीक आहे, किंवा एखादं खूप इम्पॉर्टंट कोट असेल, एखादं इम्पॉर्टंट स्टेटमेंट असेल, ते लिहून ठेवायचं. ऑप्शनलच्या अनुषंगाने विचार करा, ज्यांचं पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल आहे. समजा C. राजामोहन यांनी एखादं आर्टिकल लिहिलंय, ते फार महत्वाचं आपल्यासाठी. ब्रह्माचार्य यांनी लिहिलेलं आर्टिकल, जे इंडियन एक्सप्रेस मध्ये लिहितात, फार महत्वाचं आहे, ते लिहून ठेवा. ते तुमच्या नोट्स मध्ये लिहून ठेवा, याचा हा क्रक्स आहे. ठीक आहे, 2 लाईन मध्ये फक्त. कळतंय? पूर्ण नोट्स काढत बसायच्या नाहीत एडिटोरियल्सच्या. ओके. जॉग्राफी ऑप्शनल साठी मराठी मीडियम मधून बुक लिस्ट सांगा. अगेन रोहिणी मॅडमच जॉग्राफी ऑप्शनल आपल्याकडे घेणार आहेत. त्यांचं सेपरेट याच्यावरती सेशन झालेलं पण आहे युट्यूब वरती, आणि सेपरेट सेशन होणार सुद्धा आहे. त्या वेळेला मॅडम तुम्हाला मार्गदर्शन करतीलच. मी जॉग्राफी ऑप्शनल बद्दल बोलणं तेवढं संयुक्तिक ठरणार नाही. ऑप्शनल सब्जेक्ट बद्दल थोडं गायडन्स करा. मला वाटतं मी ऑलरेडी ऑप्शनल सब्जेक्ट बद्दल बऱ्यापैकी बोललोय, कसं सिलेक्ट करावं याच्याबद्दल मी बोललेलोच आहे. प्रत्येक सब्जेक्ट बद्दल मी आता त्याच्यामध्ये आणखीन काय बोलणार याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की त्या ऑप्शनलचे सेशन्स आपले अटेंड करा. त्याच्यामधून तुम्हाला अगेन प्रत्येक सेशनला तुम्हाला आपण फ्रीमध्ये अटेंड करायला देतोच सुरुवातीला. सो ते अटेंड करा, त्यावेळेला तुम्हाला अंदाज येईल त्याच्यावरनं. लक्षात येतंय? ठीक आहे. आता मी प्रत्येक ऑप्शनल बद्दल बोलणं
म्हणजे मी ऑलरेडी ऑप्शनल सिलेक्ट कसा करायचा हे बोललोय, परत प्रत्येक ऑप्शनल बद्दल बोलणं जरा योग्य होणार नाही. सर, परिक्रमा मॅगझिन सफिशियंट आहे का प्रिलिम्स आणि मेन्स साठी, की दुसरी कोणती वाचावी मॅगझिन आणि दुसरी वाचावी तर कोणती? मेन्स साठी तर डेफिनेटली नाहीये. मेन्स साठी तर डेफिनेटली त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच सापडणार नाहीये. बरोबर. त्यामुळे तुम्हाला दुसरी कुठेतरी मॅगझिन वाचावीच लागणार आहे. बरोबर. आणि आपल्या मॅगझिन मधून तुम्हाला ते सगळं मिळणारच आहे. सो आय वुड डेफिनेटली सजेस्ट की आपलंच मॅगझिन वाचा, ज्याच्यामध्ये दोन्ही अँगल आपले कव्हर होतात. जॉग्राफी ऑप्शनल सब्जेक्ट साठी ऑलरेडी बोलून झालं, नोट्स बद्दल बोललो. येस, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तुषार घोरपडे सरांचं बुक चालेल एन्व्हायरमेंटला, पण अगेन त्याच्यामध्ये मेन्स पर्स्पेक्टिव्ह काहीच नाहीये सध्या, तर प्रेझेंटली तर काहीच नाहीये. आणि त्याच्यामधून प्रिलिम्सला पण अगेन आय डोंट, माझं पर्सनल मत आहे, याच्याबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात. माझं मत आहे की इतका पण फायदा त्याचा नाही होत. सो अगेन यू कॅन डिसाइड अबाउट इट. पण अगेन त्या वेळेला फॅकल्टी आपले तुम्हाला सांगतीलच. ओके, आणखीन काही कोणाचे डाऊट्स? आणखीन कोणाचे काही डाऊट्स? समोर तुमचे कोणाचे काही डाऊट्स? हे सगळं कळालं? ओके. ओके, सो आता आणखीन सर, ग्रुप बी अँड सी च्या प्रिलिम्सचा एकच पेपर होणार आहे, सो सिलेबस चेंज होईल का? आय डोंट थिंक असं मोठा काही फरक येईल. आता ग्रुप बीचा जो पेपर सिलेबस आहे तोच धरून चालायचा. ऑनलाईन ऍडमिशन झाल्यानंतरची प्रोसेस काय आहे? ऑनलाईन ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल, आणि मग दरवेळेला जर तुम्ही ऑनलाईनचे स्टुडंट असाल तर ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड केली जाते, त्या झूम मिटिंगची किंवा ते युट्यूबची लिंक प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे युट्यूब जरी असेल तरी प्रायव्हेट सेशन असतात ते, त्याची तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली जाते, आणि मग यू कॅन ऍक्सेस दॅट लिंक अँड यू कॅन वॉच द सेशन. पण जसे तुम्ही आता प्रश्न विचारतात तसं आपण कॅमेरा ऑन ठेवून सुद्धा प्रश्न विचारायला परमिशन देतो. सो जे ऑनलाईन लेक्चर असतात त्याच्यामध्ये पण इंटरॅक्शन असतात, ठीक आहे, नॉट जस्ट चॅट थ्रू इंटरॅक्शन, पर्सनल इंटरॅक्शन सुद्धा असतात, तर ते सुद्धा होते. सो आता तुमची ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. हा, अशी तुम्हाला लवकर ऍड केलं जाईल, लवकर ऍड केलं जाईल. मी आणखीन एकदा SRM ला आठवण करून देतो, आशिष जाधव यांना ग्रुप क्रिएट झाला असेल तर त्याच्यामध्ये ऍड करा. सर, कॉलेज करता करता तयारी कशी करावी? मी ऑलरेडी बोललोय, पण तरी एकदा. कॉलेज करता करता तुम्हाला माहितीये की तुमचा दिवसाचा एक सर्टन अमाऊंट ऑफ वेळ कॉलेजमध्ये जाणार आहे. उरलेला सगळ्याच्या सगळा वेळ तुम्हाला कशासाठी वापरायचा आहे? अभ्यासासाठी वापरायचा आहे. तिकडे तुमच्याकडे बिलकुल मोकळा वेळ नाहीये, ठीक आहे, पूर्ण वेळ वापरायचा आहे. सो तुमचं प्लॅनिंग जे आहे ना ते सगळं या तासांमध्ये झालं पाहिजे. म्हणजे आता तुमच्याकडे ती लक्झरी नाही असा विचार करा. असा विचार नका करू की बाबा माझ्याकडे टाइम कमी. असा विचार करा की जेवढा आहे तेवढा योग्य आहे, तेवढ्या वेळामध्ये पण तयारी होऊ शकते. फक्त वापरायचं काय? हे गणित वापरायचं, आणि या गणितावरनं काय करायचं? तुम्हाला पण, यांना पण समजा 15 दिवसामध्येच कम्प्लीट करायचंय, जे रेग्युलरली करतायत. कॉलेजमधल्यांना सुद्धा 15 दिवसातच करायचंय. मग कॉलेजवाल्यांना जरा जास्त एफर्ट टाकायला लागतात, जास्त खेचायला लागतं, असं म्हणूयात. पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल घेतला तर फायदा होईल का स्टडीसाठी, ओव्हरलॅपसाठी? डेफिनेटली होईल, पण मी आता फक्त तेवढं म्हणत नाही, बाकीच्या पण गोष्टींचा विचार करा. प्रत्येक सब्जेक्टचा प्रोज आणि कॉन्स आहेत. जसं की पॉलिटिकल सायन्सचा प्रो काय? सिलेबस ओव्हरलॅप आहे, फायदा होईल, बरोबर. कॉन्स काय? नुकसान काय? प्रचंड मोठा सिलेबस आहे, खूप मोठा सिलेबस आहे, ठीक आहे, जो कम्प्लीट करायला खूप वेळ लागतो, ठीक आहे. सो प्रत्येक सब्जेक्टचे असे प्रोज आणि कॉन्स लिहायचे. प्रत्येकची लिहायची गरज नाही, आता तुम्हालाच कळतील तुमचे किती शॉर्टलिस्ट होत आहेत. प्रत्येक काय 10 विषयांबद्दल कन्फ्युजन नसतं ना आपल्याला. कन्फ्युजन असतं तरी असणार किती? 3 विषय 4 विषयांबद्दल असेल मॅक्झिमम, जनरली 2 बद्दलच असतं. मग त्याच्याबद्दल आपण असा विचार करत जायचा. इंटरेस्ट नंतर काही शॉर्टलिस्ट झाले, सोर्स नुसार काही शॉर्टलिस्ट झाले, त्याच्यानंतर काही शॉर्टलिस्ट झाले, त्याच्यानंतर काही शॉर्टलिस्ट झाले, आणि तरी जरी कन्फ्युजन असेल तर काय करायचं? तर प्रोज कॉन्स लिस्ट बनवा आणि फायदा होईल. ऑनलाईन स्टुडंटची आन्सर रायटिंग कसं करणार? जनरली आता आन्सर रायटिंग कसं चेक करतो आपण, की आदल्या दिवशी सपोज सेशनला लिहायला दिलंय, मग दुसऱ्या दिवशी जनरली आपण मी क्वेश्चन मी सांगतो की कोणी कोणी लिहिलंय वाचून दाखव, आणि मी रॅन्डमली समोर विचारणार, तू वाचून दाखव रे, तू वाचून दाखव ग, बरोबर. आणि मग याच्यामधूनच आपण चेक करायचे असतात, असं स्पेसिफिक नाही. आणि मग दे आय वुड से की याच्यामध्ये हे यायला पाहिजे,
हे यायला पाहिजे आणि हे यायला पाहिजे. सो सेम ऑप्शन ऑनलाईन साठी पण तेच होईल. अँथ्रो आणि जॉग्राफी मधला बेस्ट ऑप्शनल सब्जेक्ट कोणता आहे? अगेन बेस्ट असं काय नाही, तुमच्यासाठी काय बेस्ट आहे ना याचा विचार करा. जॉग्राफी का अँथ्रोपॉलॉजी, तुम्हाला जे काय चांगलं आहे, तुमच्यासाठी काय सूट होतं हेचा विचार करा. कुठलाच सब्जेक्ट, कुठलाच ऑप्शनल बेस्ट नाही आहे रे. नाहीतर मग बाकीचे उरलेच नसते, बाकीचे कोणी घेतलंच नसते, बरोबर ना. बेस्ट म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री ना, दुसरं कोणी घेतलंच नसतं. त्यामुळे असं काही नाहीये की हाच ऑप्शनल घेतला पाहिजे आणि तोच नाही घेतला पाहिजे, असं अजिबात नाहीये. तुम्हाला काय सूट होतं हे बघा, तुमच्या आवडी बघा. कारण की ऑप्शनलचा अभ्यास मी खरंच सांगतो 3 महिने 4 महिने करावं लागणार आहे. ठीक आहे, जर तो तुम्हाला आवडत नसेल. तुम्हाला असं असेल की प्लेटो हे बोलला, का बोलला बाबा, तुम्हाला असं असेल की प्लेटो बोलला काय मला काय करायचं नाही, मग तुम्ही पॉल सायन्सचा अभ्यास नाही करू शकत. तुम्हाला खिलजीने स्वारी केली, तुम्ही तुमच्या डोक्यात आलं की अरे खिलजीला काय कामं नव्हती का, मग काय मग हिस्ट्री घेऊन काय फायदा. तुम्हाला आवडला पाहिजे तो ऑप्शन. ठीक आहे, त्याच्याशिवाय ऑप्शनल घ्यायचा नाही तो. ओके, आणखीन काही क्वेश्चन? आणखीन काही कुठलाही क्वेश्चन, काही डाऊट्स तुमचे? हा जसं तुम्ही सांगितलं की एडिटोरियल वाचणं इम्पॉर्टंट आहे, हा तर आम्ही मराठीतून आन्सर रायटिंग करणार हा एक ते दोन ऑप्शन आहेत, महाराष्ट्र टाइम्स आणि हा लोकसत्ता. हा. पण सर मग इंग्लिश एडिटोरियल पण वाचायचे का कंटेंट? चांगलं राहील. बघा, मराठीमधून आन्सर रायटिंग जर करणार असो तरी इंग्लिशमधून वाचलं जाऊ शकतं ना. इंग्लिश न्यूजपेपर वाचायला प्रॉब्लेम नाही ना. काही जण असे पण असतात की ज्यांना इंग्लिश बद्दल फोबिया असतो, इंग्लिशचं तेवढा प्रोफिशियन्सी नसते, इंग्लिशवरती तेवढी कमांड नसते, त्यांनी मराठी, म्हणून मी त्यांच्यासाठी सांगितलं. ठीक आहे, ज्यांना शक्य नाही होणार आहे इंग्लिश वाचणं त्यांनी मराठी वाचा. ज्यांना मराठी वाचणं म्हणजे फक्त मराठीच वाचायचंय अशांसाठी ते. अदरवाईज ज्यांना शक्य होणार आहे इंग्लिश पण वाचायला, तर ते दोन्ही मिक्स अँड मॅच करायचं. बाय द वे, जस्ट आधीच सांगून ठेवतो, आपल्याकडे प्रत्येक आठवड्याला एक करंट अफेअरचं सेशन होतं, बरोबर. आता उदाहरणार्थ एमपीएससी मध्ये मयूर सर घेतील सपोज करंट अफेअर्सचा, युपीएससी सपोज मी घेतो. सो या करंट अफेअर्सच्या सेशन मधून आठवड्याभरातले महत्वाचे आर्टिकल्स, महत्वाचे एडिटोरियल, महत्वाच्या न्यूज त्या आम्ही कव्हर तशाही सेशन मध्ये करून घ्यायला होतं. जस्ट सेम की असं समजू नका की तुम्हाला असं नाहीये, ते आम्ही ऑलरेडी कव्हर करून घेणार आहोत. मंथली आमची त्याची पीडीएफ तुम्हाला पर्सनली येणारच आहे. ठीक आहे, काही वेळेला आम्ही ते म्हणजे आम्ही ऑफकोर्स प्रिंट नाही देणार आहोत, पण ते काही वेळेला आम्ही दोन म्हणजे आठवड्याची कंबाईन करू, 2 आठवड्याची मिळून करू, हे सगळं मिक्स अँड मॅच करू. पण ते कव्हर दर आठवड्याच्या करंट अफेअरच्या सेशन मध्ये एनिवेज आठवड्याचं सगळं कव्हर होईलच. लक्षात येतंय? सो असं नाहीये की, आणि उदाहरणार्थ मराठीचं म्हणजे एमपीएससीचं सेशन घ्यायचंय आणि त्याच्यामधून समजा एखादं आर्टिकल आलं समजा योगेंद्र यादव यांचं, किंवा समजा एखादं आर्टिकल आलंय काही डेमोग्राफिक डिव्हिडंड बद्दल, इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर बद्दल, की जे दोघांसाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मग ते मराठीमधलं पण सेशन मध्ये ते होणारच आहे ना. ते आर्टिकल जरी इंडियन एक्सप्रेस मध्ये आलं असलं तरी सुद्धा इकडे पण ते आपल्या सेशन मध्ये कव्हर होणारच आहे. ठीक आहे, सो बरं, एवढं करून सुद्धा मी काय सांगतोय, तुम्ही वाचणं सोडायचं नाही न्यूज. ठीक आहे, नाही तर बोलाल एवढं तर मिळतच आहे, असं नाही चालणार. ठीक आहे, पीएसआयआर साठी मराठीमध्ये पुस्तक आहे का? लवकरच येत आहे, खूप लवकर येते. ठीक आहे, खूपच लवकर येते पुस्तक, ते ऑलरेडी आपलं काम चालू आहे, लवकर येते. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फॉलो करून ठेवा, टेलिग्राम चॅनलवरती सगळ्या जणांनी लक्ष ठेवा, तिथे तुम्हाला अपडेट्स मिळतीलच. मराठीमध्ये रीड करून इंग्लिशमध्ये आन्सर रायटिंग करू शकतो का? डेफिनेटली करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त ते जरा ऍडिशनल एफर्ट्स आहेत अजून. मराठी शब्दांचे इंग्लिश शब्द लवकर मिळत नाही, इंग्लिशचे मराठी आपल्याला मिळतात लवकर, म्हणजे आपली मराठीवरती कमांड असते म्हणून. सो रादर दॅन मराठीमध्ये रीड करून इंग्लिशमध्ये करायचं असेल तर मराठीमध्ये रीड करून मराठीमध्येच राईट करा ना. स्टेट बोर्ड आणि एनसीआरटीला 1 मंथ दिला चालेल का सर फॉर बिगिनर्स, आणि त्यानंतर मेन बुक्स कडे रीड केलं तर चालेल का सर? 1 महिना पण जास्त होईल. स्टेट बोर्ड आणि एनसीआरटीला 1 महिना पण जास्त होईल. म्हणजे आय वुड सजेस्ट 15 ते 20 दिवस, 15 ते 20 दिवस. कारण आता तुम्हाला पळायचं आहे मित्रांनो, आता तुमची रेस ते ससा आणि कासव मिक्स करून एकत्र रेस आहे. लॉंग पण पळायचंय, लांब पर्यंत पळायचंय, पळून थकायचं पण नाहीये, पण हळू चालून पण पळून पण चालणार नाही. तुम्हाला ऑलरेडी, तुम्हाला स्वतःला कल्पना आहे, हे ज्या वेळेला कॅल्क्युलेशन करायला घ्याल तेव्हा तुमचे डोळे नीट उघडतील, तुमच्याकडे किती वेळ आहे त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे आता लथार्जिक व्हायला वेळ नाही, आता शांत बसायला वेळ नाही. ठीक आहे, ओके. काही आणखीन कोणाला काही डाऊट्स आहेत? एनिथिंग, काही डाऊट्स? घाबरले का रे तुम्ही?
टेन्शन आला का? मी खूप घाबरवलं का तुम्हाला? घाबरून जाऊ नका. आपण पहाड़ बड़ा है, वो पहाड़ पे चढ़ना है, ठीक है, लेकिन ऐसे डरेंगे नहीं, जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोडेंगे नाही. ठीक आहे. ऑनलाईन स्टुडंटला ऑफलाईन एवढेच बेनिफिट होईल का? आता ते एक सब्जेक्टिव्ह आहे, हे पण मी असं सांगू शकत नाही. ठीक आहे, ऑफलाईनला आणि ऑनलाईनला तेवढेच बेनिफिट होतील का? ज्यांना शक्य होईल त्यांनी सगळ्यांनी ऑफलाईनच या, आय वुड सजेस्ट. पण ज्यांना शक्य नाही होते किंवा ज्यांना वेळेचं बंधन पडते, जागेचं बंधन, ट्रॅव्हलिंगचं बंधन वगैरे, त्यांच्यासाठी आता आपल्याला एक डिजिटल सोय उपलब्ध आहे. ठीक आहे, म्हणून आपण ते करू शकतो. पण ज्यांना शक्य होईल तेवढं ऑफलाईन करा, डेफिनेटली करा. ओके, काही आणखीन ऍडिशनल काही? ऑनलाईन मध्ये मी लास्ट कॉल, आणखीन काही क्वेश्चन असतील तर विचारा, अदरवाईज आपण थांबू. एक्झाम पर्यंत मराठीमध्ये प्रॉपर कंटेंट अवेलेबल होईल का? आपला स्टुडंटला तर आपण डेफिनेटली म्हणजे नोट्स आणि ह्या सगळ्या स्वरूपात आपण तर डेफिनेटली कंटेंट देणार, त्याच्यामध्ये अजिबात काही डाऊट नाहीये. सगळा कंटेंट आपण देणार आहोत. आता मार्केटमध्ये काय अवेलेबल होईल काय नाही हे आता आपण सांगू कसं सांगणार, नाही का? आपल्याकडनं जे होणार आहे, इतिहासाचं पुस्तक आपलं येत आहे, त्याच्यानंतर मराठीमधनं GS4चं नीतिशास्त्राचं पुस्तक लवकरच येत आहे, म्हणजे या महिन्याच्या शेवटापर्यंत ते पुस्तक तुमच्या हातात पण असेल. सो असं सगळं म्हणजे बेसिकली मार्केटमध्ये किती अवेलेबल होईल किती नाही आय डोंट नो, पण तुम्हाला सगळ्यांना सगळं मिळणार. समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना, आपल्या बॅचच्या सगळ्या मुलांना सगळं मिळणार आहे. उद्याचं सेशन कुठे होईल, कुठून होईल? अगेन कोणी ऑनलाईन जर असतील SRM आपलं तर तुम्ही रिप्लाय करा, और अदरवाईज आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा हे टाकल्यानंतर येईल की कुठे होईल सेशन हे. ओके ओके. क्लास न लावलेले स्टुडंट्सला परचेस करता येईल का? हो, डेफिनेटली करता येईल. म्हणजे असं नाहीये की मार्केटमध्ये अवेलेबलच नाही. ठीक आहे, आपलं पुस्तक आल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानामध्ये करू शकता. आपलं अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती पुस्तक अवेलेबल असतं. शिवाय चाणक्यच्या 4ही कार्यालयांमध्ये, म्हणजे दॅट इज सदाशिवपेठ, वारजे, मुंबई आणि संभाजीनगर, त्या 4ही कार्यालयांमध्ये ते पुस्तक अवेलेबल होईल. सगळ्यांसाठी ते अवेलेबल असणार. आन्सर रायटिंग साठी पर्स्पेक्टिव्ह कसा असावा? ओके, 5 मिनिटं फक्त याच्यावरती घेतो. आता बाय द वे जस्ट तुम्हाला जाता जाता सांगतो, मी आज खूप गोष्टी कव्हर केल्या. मी तुम्हाला म्हटलं की सिलेबस असा आहे, हे असं आहे, ते तसं आहे, एसए साठी हे करायचं, ऑप्शनल असा सिलेक्ट करायचा. या सगळ्याची एक एक सेशन तुमचं होणार आहे. ऑप्शनल कसा सिलेक्ट करावा याचं सेपरेट सेशन होणार आहे. मी 5 मिनिटात कव्हर केलं. ऑफकोर्स आय हॅव नॉट डन जस्टिस टू दॅट पार्ट. तुम्हाला 5 मिनिटापेक्षा जास्त लागणार आहे. ठीक आहे, पण फक्त तुम्हाला माहिती असावं सुरुवात करताना तुमचं डोकं चालायला म्हणजे ते पळायला चालू होईल म्हणून ते सांगितलं. याचं सेपरेट सेशन ते पण आता लगेचच तुमचं डेफिनेटली होणार आहे. तसं सिमिलरली बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा, म्हणजे आन्सर रायटिंग कसं करायचं, एसे कसा लिहायचा, याचे सेपरेट सेशन होणार आहेत. म्हणून मी म्हटलं की 5 मिनिटात मी कव्हर करतो. बरोबर. सो आन्सर रायटिंग साठी तर आता काय पर्स्पेक्टिव्ह असला पाहिजे लक्षात ठेवायचा. आन्सर रायटिंग, जीएसचं आन्सर रायटिंग म्हणजे हॉरिझॉन्टल कव्हरेज, ऑप्शनलचं आन्सर रायटिंग म्हणजे व्हर्टिकल डेप्थ. हॉरिझॉन्टल कव्हरेज म्हणजे काय? जितक्या जास्त गोष्टींना टच करू शकू तेवढं. व्हर्टिकल डेप्थ म्हणजे काय? की एकच मुद्दा पण त्याच्यामध्ये ह्याचं मत काय, त्याचं मत काय, त्याचं मत काय, त्याचं मत काय, त्याचं मत काय, पूर्ण. याचं एक्झाम्पल मी नेहमी असं देतो की असं इमॅजिन करायचं की तुम्ही झाला सिलेक्ट, आणि असं समजा तुम्ही कोण मिनिस्टरचे पी आहात, ते चंद्रकांत दादांचे पी आहात किंवा अजित दादांचे पी आहात. भारी वाटलं ना चेहऱ्यावरती. आता ते चालले दौऱ्यावरती पुण्याच्या, आणि तुम्हाला विचारलं की हा प्रश्न काय काय सांग मला. त्यावेळेला दिलेलं तुमचं उत्तर, आणि ते दौऱ्यावर आले आणि तुम्हाला बोलले की ह्या प्रश्नावरती जरा पॉलिसी बनवायची. त्याच्यानंतर केलेलं तुम्ही काम, पहिलं उत्तर आणि दुसरं काम याच्यामध्ये जो फरक आहे ना, तो हॉरिझॉन्टल कव्हरेज आणि व्हर्टिकल डेप्थ, जीएस आणि ऑप्शनल मधला फरक आहे. पहिल्या याच्यामध्ये तुम्ही सगळं सांगत बसाल का? तुम्ही काय बोलाल, प्रश्न काय काय आहेत, मग तुम्ही अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न आहे, तुम्ही बोलाल की शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, तुम्ही बोलाल पशुपालनाचे प्रश्न आहेत, तुम्ही बोलाल सिंचनाचे प्रश्न आहेत, हे प्रश्न आहेत, ते प्रश्न आहेत. तुम्ही सांगाल का की याच्यावरती या कमिटीच्या हवाल्यामध्ये हे होतं? तुम्ही 1-2 मेन्शन कराल, बरोबर ना? हे झालं हॉरिझॉन्टल डेप्थ. जास्तीत जास्त सब्जेक्ट टच कराल. पण ऑप्शनल मध्ये तसं नाही. ऑप्शनल मध्ये तुम्हाला सांगायला लागेल की एकच मुद्दा, जसं पॉलिसी बनवली जाते. पॉलिसीमध्ये कसं असतं ना की समजा शिक्षणाची पॉलिसी बनवायची आहे, तर शिक्षणाच्या पॉलिसीमध्ये काय काय असेल, सुरुवात होईल तुमची एकदम 1813 पासून 1 लाख रुपये.
मग 1834 मॅकॉले मिनिट्स, मग 1853 वुडचा खलिता, मग त्याच्यानंतर 1883 असं सगळं हंटर कमिशन, असं सगळं फिरत फिरत मग ह्यांनी हे सांगितलंय, त्यांनी ते सांगितलंय, ह्या कमिटीचं हे रेकमेंडेशन, इथे ही प्रॅक्टिस आहे, सगळ्याचा उहापोह केल्यानंतर काय येईल, तुमची पॉलिसी येईल, बरोबर ना. सो त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट डीप मध्ये कव्हर केलेली असते, हा पर्स्पेक्टिव्ह मधला फरक आहे, आन्सर रायटिंगच्या पर्स्पेक्टिव्ह मधला फरक आहे, ठीक आहे. म्हणून GS 1 2 3 चे आन्सर कसे लिहायचे, पॉइंट वाईज लिहायचे, म्हणजे एक सब टॉपिक 1 2 3, एक सब टॉपिक 1 2 3, त्याच्यामुळे तुम्ही जास्त गोष्टी कव्हर करू शकता आणि ऍट द सेम टाइम जास्त लिहू शकता. पण ऑप्शनल मध्ये तसं नाही चालणार, ऑप्शनल मध्ये तुम्हाला पॅराग्राफ वाईजच लिहायला लागेल, ठीक आहे. सो हा काही फरक आहे. पण काही काही ऑप्शनल आहे, उदाहरणार्थ जॉग्राफी असेल किंवा से अँथ्रोपॉलॉजी असेल, जिकडे तुम्हाला पॉइंट वाईज लिहायला लागतं, जिकडे पण तुम्हाला आणखी डेप्थ मध्ये थिअरीज मध्ये जायला लागतं, स्कॉलर्स मध्ये जायला लागतात, असं सगळं करायला लागतं, ठीक आहे. सो हा एक आन्सर रायटिंगचा पर्स्पेक्टिव्ह म्हणून आज घरी जाताना घेऊन जा. बट अदरवाईज ऑफकोर्स आपले डेफिनेटली सेशन्स होणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कळणारच आहे. सर ऑनलाईन स्टुडंट्सला पण हार्ड कॉपी मिळेल ना नोट्सच्या? ओके, सो ऑनलाईन स्टुडंट्सला सगळ्यात सॉफ्ट कॉपी डेफिनेटली मिळतील नोट्सच्या, सॉफ्ट कॉपी सगळे मिळतील, कारण ते सेशन वाईज असतं ना. आता समजा माझं आयरचं सेशन आहे आणि मी उद्या जे घेणार आहे त्याच्या PDF तुम्हाला त्या सेशनच्या नंतर देईल, दॅट विल बिकम डिफिकल्ट की तुम्हाला तेवढं एक एक हार्ड कॉपी द्यायला. सो ऑनलाईन साठी सॉफ्ट कॉपी देऊ. सर 2025च्या अटेम्प्ट साठी क्लास कधी जॉईन करावा, प्लीज गाईड. 2025चा जर अटेम्प्ट असेल तर आय वुड सजेस्ट की 2025च्या अटेम्प्ट साठी आता तुम्ही फाउंडेशन कोर्स किंवा प्रिपरेटरी कोर्स करावा. त्याच्यानंतर तुम्हाला सो अजून आता वेळ आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त त्याचा उपयोग करायला पाहिजे. सो अगोदर प्रिपरेटरी कोर्स केल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ मिळेल. बेसिकली गणित हे जास्त सोपं होतं आणि मग तुम्हाला जास्त फायदा होईल. सो आता फाउंडेशन प्रिपरेटरीला याच वर्षी ऍडमिशन घेतला तर जास्त फायदा होईल.